Praise the Lord. देवाला धन्यवाद. Indeed, it's a wonderful day today. खरोखरच आजचा दिवस इतका छान, इतका सुंदर आहे. In fact, this month is a blessed month. उलटपक्षी हा महिनाच आपल्यासाठी एवढा आशीर्वादाचा महिना आहे. Because we are celebrating our 25th church anniversary. कारण आपण आपल्या चर्चचा 25वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. So God has reserved something beautiful for each one देवाने of us नक्कीच this आपल्या month. प्रत्येकासाठी काहीतरी खास असं ठेवलेलं आहे. If you believe, you will say amen. तुझा विश्वास असेल तर तू हो आमेन म्हण. Praise God. तुमचा विश्वास असेल तर आमेन म्हणा. Amen. नसेल तर मग राहू दे. Praise God. Before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर you all are looking very glorious. तुम्ही सगळे वैभवशाली दिसताय. The lights are blue, you are blue. लाईट निळे, तुमचे कपडे निळे, We are त्याच्यामुळे blue. तुम्ही निळे, मग आम्ही निळे. Praise God. आमेन. Amen and amen. आमेन. Thank you, आमेन. Jesus. सगळे निळे निळे. Let the joy of the Lord be our strength. today. प्रभूचा आनंद आपली ताकद बनू दे आज Amen. सकाळी. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Please also don't forget, आणि कृपया करून हे सुद्धा विसरू नका. this month we are having this special offering या महिन्यामध्ये आपण खास दानार्पण गोळा करत आहोत, called the Seed of the Season offering. ज्याला ऋतूतील उत्तम बीजाचं दान असं नाव आहे. It's the best time of the year to sow in the बेस्ट kingdom काळ, of God. वर्षातला बेस्ट काळ आहे हा देवाच्या राज्यामध्ये काहीतरी पेरायचा. Because कारण की as we are celebrating this 25th church anniversary, जसं आपण चर्चचा 25वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, God's blessings will double up in your life. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर दुप्पट होतील. So sow the best. तर जमेल तेवढं चांगलं पेरा. Write your prayer requests. प्रार्थना विनंत्या त्याच्यामध्ये लिहा. On 21st, 22nd and 23rd I will pray. 21, 22 आणि 23 तारखेला मी प्रार्थना करीन त्या सगळ्या पाकिटांवर. The envelopes will be circulated to you. आणि आतापासूनच तुम्हाला पाकिटं दिली जात आहेत. Prayerfully just decide प्रार्थनापूर्वक रीतीनं ठरवा what best you are going to offer. काय उत्तम तुम्हाला देता येईल ते द्या. Don't look to the offering, look to the harvest you're going to get. काय देताय त्याच्याकडे बघू नका, जो हंगाम कापायला मिळणार आहे त्याच्याकडे बघा. Amen. आमेन. And on 21st you can bring in all together and we will sow and we will pray. 21 सप्टेंबर शनिवार, 22 सप्टेंबर रविवार, 23 सप्टेंबर सोमवार या तिन्ही दिवशी ती पाकिटं तुम्ही टाकू शकता आणि आपण त्यावर प्रार्थना करू. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Worry makes things worse. चिंता गोष्टींना वाईट करते. Worry makes things worse. चिंता किंवा काळजी गोष्टींना वाईट करते. We'll open our Bibles to Proverbs chapter 12 verse 25. नीतिसूत्र 12वा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन. Heaviness in the heart of man makes it stoop, but a good word makes it glad. आमेन. नीतिसूत्र 12वा अध्याय त्यातलं 25वं वचन. मनुष्याच्या हृदयातली काळजी त्याला ओणवे करते, परंतु सुवचन त्याला आनंदित करते. Praise God. So here we see तर इथे आपण पाहतो that worry is a thief. की काळजी एक चोर आहे. It robs you of good things. आणि ती काळजी तुम्हाला चांगल्या गोष्टींपासून चोरते. And when worry invades the territory of your heart, आणि काळजी जेव्हा तुमच्या हृदयाच्या हद्दीत येते, its main focus is to steal life's very essence. त्याला काळजी काय करते की जीवनाचा सारच आपल्यातनं चोरून नेते. Amen. Amen. And that's why म्हणून you need to be away from worry. तुम्ही काळजीपासून लांब असलं पाहिजे. Because worry robs you of your peace. कारण काळजी तुमच्यातली शांती काढून नेते, चोरून नेते. Worry robs you of your joy. काळजी तुमच्यातला आनंद चोरून नेते. Worry robs you of your sleep. काळजी तुमची झोप चोरून नेते. When you keep worrying, जेव्हा तुम्ही काळजी करत राहता, you will not be able to live life to the fullest. त्याला तुम्हाला संपूर्णतः जीवन जगता येणार नाही. There are many things that may be the reason for you to worry. अनेक गोष्टी असतील की ज्या पायी तुम्हाला काळजी होत असेल. But there is one reason you need not worry. पण एक कारण आहे ज्या पायी तुम्ही काळजी करायला नको आहे. And that is Jesus is with us. आणि ते म्हणजे येशू आपल्या सोबत आहेत. Situations may arise परिस्थिती अशी येईल that may cause you to worry. की ज्यातून तुम्हाला काळजी होण्यासारखं वाटेल. But it is upon you to worry or not to worry. पण तुझ्यावर अवलंबून आहे, तुला काळजी करायची आहे की करायची नाहीये. It's your choice. तुझी निवड आहे. Worry does not force you to worry. काळजी तुला काळजी करायची बळजबरी करत नाही. Or worrying situations don't cause you to worry. का काळजीची परिस्थिती तुला काळजी करायला लावत They नाही. don't force you to worry. काळजी तुला काळजी करायची बळजबरी करत नाही. We think that we should worry because there are situations
situations which are worrying. आपल्याला असं वाटतं की नाही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे मग काळजी करायलाच पाहिजे. Where there is worrying, there has to be worry. आणि जिथे काळजी करण्यासारखं आहे तिथे काळजी तर करायलाच पाहिजे ना. So we link worrying with worry. आणि म्हणून आपण काळजीला काळजीशी जोडतो. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. But they should not be joined together. पण ते एकत्र करायची गरज नाहीये. It depends on us. आपल्यावर अवलंबून आहे. Amen? Amen. Because worry will rob you of all the best things in life. कारण काळजी तुला आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींपासून लांब ठेवेल. त्या गोष्टी ती काळजी चोरून नेईल. Worry does not do anything good to any one of us. काळजी कुणाचंच काही चांगलं करत नाही ना तुझं ना माझं. Worry is a very smart thief. काळजी एक अतिशय स्मार्ट आणि हुशार असा चोर आहे. And so we should be smarter than worry. आणि म्हणून आपण काळजीपेक्षा जास्त हुशार असायला पाहिजे. We should be smarter than worrying situations. आपण काळजी करायच्या परिस्थितीपेक्षाही जास्त हुशार पाहिजे. And how can we be smarter? आणि आपण कसे हुशार बनणार? By not worrying. काळजी न करून. हुशार यू वॉन्ट टू बी स्मार्ट राईट. मग काळजी न करून तुम्ही स्मार्ट बना. When you allow worry to capture your life, जेव्हा तुम्ही काळजीला आपल्या जीवनाचा ताबा घ्यायची परवानगी द्याल it will empty you of every good thing. त्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीपासून ती काळजी तुम्हाला रिकामं आणि रिक्त करेल. It will cut away all the substance that is allotted to you. आणि जे सगळं तुझ्यासाठी नेमलेलं आहे ते तुझ्यापासून काढून नेईल. Worry is the easiest way to rob you of your blessing. काळजी एक सोपा मार्ग आहे की जिथं तुझे सगळे आशीर्वाद चोरले जातात. Amen. Amen. When you allow worry to capture your life, जेव्हा तुम्ही काळजीला आपल्या स्वतःच्या जीवनाचा ताबा घ्यायची परवानगी द्याल you are allowing the devil to rob one thing after the other from your life. त्याला सैतानाला तुम्ही परवानगी देताय की ये आणि माझ्या जीवनातनं एका मागून एक सगळं चोरून घेऊन जा. If you are too busy worrying, जर तुम्ही काळजी करत डोक्याला हात मारून बसलेले असाल you should stop thinking of living an abundant life. तर तुम्ही विपुल जीवन जगण्याचे विचार सोडून द्या. कारण तुम्ही डोक्याला हात मारून काळजीच करायचं ठरवलंय तर मग तेच करा. That means you forget that Jesus has shed his blood for you. याचा अर्थ तू विसरलास येशूंनी त्याचं मौल्यवान रक्त तुझ्यासाठी सांडलंय असं भूल गया. In this world you will have tribulation. या जगामध्ये संकटांना तोंड तर द्यावंच लागणार आहे. Jesus said, त्रास तर होणारच आहेत येशू म्हटलेले आहेत. but पण I have overcome the world. मी या जगावर मात केलेली आहे. Jesus has overcome the world. येशूंनी या जगावर मात केलेली आहे. Jesus said येशू बोललेले in आहेत. John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन. the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगात आलेला आहे लोकांचं चोरायला लोकांना मारायला. If that is true, आणि हे जर खरं आहे the latter part also is true. तर मग पश्चातचा भाग सुद्धा जो लिहिलाय तो खराच आहे ना. Because Jesus said, कारण पश्चातच्या भागात येशू म्हणाले I have come to give you life and life in abundance. मी आलेलो आहे तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला. You are supposed to rest in the Lord. तुम्ही प्रभूमध्ये ऍक्च्युअली आराम करायची गरज आहे. Many times अनेक वेळेला we rest on our own thoughts. आपण आपल्या स्वतःच्या विचारांवरती आराम वी गेट सो वर्कड अप ऑल द टाइम. We should not rest in anything else. आपण आणि कशातही आराम करायचा नाही. We actually. should rest in this truth that my Jesus is with me. या एका सत्यात तू आराम कर की माझे येशू माझ्या सोबत आहेत बस. Yes, if struggles are true, my Jesus also is true. संघर्ष खरा आहे माझे येशू पण खरे आहेत. If struggles are true, my Jesus' help also is true. संघर्ष खरे आहेत माझ्या येशूंनी दिलेली मदत पण खरी आहे. Your worrying mind can be transformed into blessed mind तुझं काळजी करायचं मन खरं म्हटलं तर आशीर्वादित मनात बदलू शकतं. when you focus on Jesus. जेव्हा तुम्ही येशूंवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा. Amen. Amen. Jesus said, येशू बोललेले I say to you, मी तुम्हाला सांगतो do not worry about your life. तुमच्या जीवनाची काळजी करू नका. He said it. म्हणाले येशू Do not worry about your life. आपल्या जीवनाची काळजी करू नका. But we say, पण आपण म्हणतो but Lord, you don't know. नाही प्रभू तुला काय माहितीये. You know, my worrying is हो too. का प्रभूला आपण म्हणतो तुला काय माहितीये much. मला केवढी काळजी मला किती टेन्शन आहे. See, he said, don't worry. पण येशू म्हटलेत ना काळजी करू Don't नको. worry what you will eat, what you will drink, what you will wear. आता मी काय खायचं काय घालायचं काय प्यायचं कसं व्हायचं ह्याची काळजी करू नको. Some people worry about what they will wear for Sunday church. काही लोक रविवारच्या चर्चला मी काय घालून जाऊ ह्याचंही टेन्शन घेतात. If I don't have that color, I won't go to church. त्या रंगाचं नसेल तर मी चर्चला जाणार नाही. हो का. Some people, काही लोक just because they cannot iron their clothes for the electricity was gone, they say, I don't want to go to church now. लाईट गेली इस्त्री करता आली नाही मग ते लोक म्हणतात मी चर्चला जाणार नाही. अरे सुरकुत्या पडलेलं घालून ये पण स्वर्गात चल बाबा. Jesus didn't help me. टाइट इस्त्री करके कहीं यही ना रह जाए तू. Don't worry about your body
शरीराची एवढी काळजी करायची नाही. what you will wear. काय घालायचं. Jesus said, isn't life more than food? येशू काय म्हणाले, अन्नापेक्षा जीवन महत्वाचं आहे ना, And your body more than clothing? आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्वाचं आहे की नाही. Look at the birds of the air. आकाशातले पक्षी पहा, They do not sow, nor do they reap, ते पेरत नाही, ते कापत नाही, nor do they store in barns. ते कुठल्या कोठारात साठवत नाही, And yet your heavenly Father feeds them. तरी तुझा स्वर्गीय बाप त्यांना खाऊ घालतो. Are you not much more valuable than all of them? मग त्या सगळ्यांपेक्षा तुझी किंमत जास्ती नाही का रे बाबा. Which of you can add a single inch to your life? आणि मला तुम्ही सांगा, तुमच्यातला कोण असा माणूस आहे की हे सगळं टेन्शन घेऊन आयुष्यामध्ये एका मिनिटाची भर घालू शकणार By आहे. worrying. काळजी करून एका मिनिटाची भर आयुष्यात तुला घालता येणार आहे. By worrying, if you can add inches to your life, I will say worry. मी म्हणेन काळजी करून तुला तुझ्या आयुष्यामध्ये काही इंचाची जर भर घालता आली तर मी म्हणेन तेवढी काळजी कर, चल जाऊ Then दे. Jesus said, पण येशू म्हणाले, why do you then worry about your clothes? किंवा कपड्यांची एवढी काळजी का करता. Consider how the lilies of the field grow. अरे गवतातली फुलं कशी वाढतात बघ ना. They do not labor, nor do they spin. ते काही कष्ट करत नाही, काही नाही. But yet I tell you तरी मी सांगतो, that even Solomon in all his glory सलमोन सुद्धा त्याच्या सगळ्या वैभवात was not clothed as one of these. असा नेसवलेला नव्हता जशी गवतातली माझी फुलं आहेत. And if that is how God dresses the wild grass, आणि जर देवबाप काँग्रेस गवताला इतकं छान दिसायला which are लावतो, here today and gone tomorrow, जे काँग्रेस गवत कळावं म्हणून म्हणते बरं का, जे काँग्रेस गवत आज आहे आणि उद्या नाहीये, won't he even dress you better? देवबाप तुला चांगलं नाही का रे नेसवायचा. नसती टेन्शन, काय घेता तुम्ही लोक. Because tomorrow it is thrown into fire. का उद्या उठून ते गवत तर आगीत फेकलं जातं. That rose flower that you put it in your vase, गुलाबाचं फुल तुम्ही तुमच्या फ्लावर पॉट मध्ये ठेवता, next day it is thrown away. दुसऱ्या दिवशी ते फेकून द्यावं लागतं It ना. lasts for one day. एक दिवस ते टिकतं, Yet God colors it. तरी देव त्याला रंग देतो ना. असं म्हणतो का एका दिवसाचंच काम आहे, क्यों इतना सारा रंग देना. नाही 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 नाही, Say, we will do it. करू, आपण करू. Jesus said, येशू म्हणाले, God wants to color you even if you stay alive for one day. तू एक दिवस जरी जिवंत राहणार असशील ना, तरी देवाला तुझ्या जीवनात रंग भरायचा आहे. Let your life be colorful even if it is for one day. तुझं जीवन रंगीत असू दे, एका दिवसाचं असलं तरी सुद्धा. Praise God. जे अनेकांचं जास्तच दिवसांचं आहे, मग का असं. My daughter is making all flowers now. for माझी 22nd. मुलगी सॅन्ड्रा, तुम्ही बघत असाल आपल्या चर्चमध्ये सध्याला फुलं 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 सगळीकडे I आहेत. said, so much you are putting your effort in it. मी तिला म्हणालो, बेटा तू एवढी मेहनत करते, I can just put money and buy it. मी पैसे टाकून घेईन आणीन. But she said, no, I want to do it. ती म्हणते नाही Personally. डॅडी, मला स्वतःला करायचंय. That is love. त्याला प्रेम म्हणतात, तिला प्रेम गळ घालतंय. Amen. Amen. Jesus said, your faith is so small. येशू म्हणाले, तुमचा विश्वास खूप छोटा आहे. So don't worry saying what we will eat, what we will drink, what we will तर wear. असं सगळं म्हणून काळजी करू नका. नाही नाही, पण आम्ही काय घालणार, काय खाणार, काय पिणार. Jesus said, येशू बोलले, this kind of statement only the Gentiles should make. अशा पद्धतीची विधानं फक्त परराष्ट्रीय लोकांनी, ज्यांचा येशू ख्रिस्तांवर विश्वास नाही, त्यांनी केली पाहिजेत. Because they are always worrying about the things of this world. कारण त्यांना नेहमी जगातल्या गोष्टींचं टेन्शन असतं. But your heavenly Father knows. अरे पण तुझ्या स्वर्गीय बापाला माहित आहे ना. Your heavenly Father knows. तुझ्या स्वर्गीय बापाला माहित आहे ना. When my daughter is dressed up, I know that she needs a change of dress. माझी मुलगी जेव्हा कपडे घालते, मला कळतं ना की तिला आता कपडे बदलायला हवे आहेत, दुसरे हवे आहेत. If you see your daughter or your son wearing torn clothes, तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर फाटके कपडे घातलेलं पाहिलं, will you not run to the shop and buy a pair of clothes for her? तुम्ही बाजारात जाऊन त्या मुलांसाठी काहीतरी चांगले नवीन कपडे घेऊन याल की नाही. Or will you say, का तुम्ही असं म्हणाल, let her wear tattered clothes? घातलंय फाटकं घालू दे. No. नाही, Immediately you will buy a pair of new clothes. लगेच तुम्ही जाल आणि एक जोड नवीन कपडे घेऊन याल की नाही. The Father knows. तसं बापाला आपल्याला कळतं, त्याला कळणार नाही का. Your Father knows. तुझ्या बापाला माहित आहे, My Father knows. माझ्याही बापाला My माहिती आहे, heavenly Father knows माझ्या स्वर्गीय बापाला माहितीये ना that you need these की things. तुम्हा लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि जे गरजेचं आहे देव देणार आहे. I told you my story. मी तुम्हाला माझी कथा सांगितली, अनेक वेळा सांगितली आहे. How when my father was dying, तरी परत ऐका. माझे वडील जेव्हा मरत होते त्यावेळेला I was very small. मी लहान होतो. And my father was going to be rushed to the hospital. माझ्या वडिलांना दवाखान्यामध्ये नेणार होते पटकन घाईघाईने. And he called all his brothers and sisters. तर माझ्या वडिलांनी त्यांच्या सगळ्या भावंडांना एकत्र केलं.
And they said, David, don't worry. आणि त्यांनी सगळ्यांनी दिलासा दिला की डेव्हिड माझ्या You वडिलांचं go नाव. to the hospital. डेव्हिड तू काळजी करू नको, तू जा दवाखान्यामध्ये, We will take care of your आम्ही आहे children. ना, आम्ही तुझ्या मुलांना सांभाळू. My daddy said, तर माझे डॅडी म्हणाले the school is going to reopen. शाळा लवकरच सुरू होणार I आहे. promised Peter a pair of shoes. पीटरला मी सांगितलं होतं की मी त्याला नवीन बुटाची जोड घेऊन देईन. I don't know now. मला माहित How, नाही आता. how will I buy for him? आता मी दवाखान्यात चाललो होतो, आता कसं काय मी त्याला नवीन बूट घेऊन देणार माहित नाही. Two of my uncles said, you don't worry. तर माझे 2 चुलते म्हणाले, ज्याला आपण काका म्हणतो, की तू काळजी करू नको डेव्हिड. Before he goes to school, he will have a pair of shoes. शाळेत जायच्या अगोदर त्याच्या पायांवरती नवीन बूट असतील. And he was rushed to the hospital. आणि मग माझ्या वडिलांना अँब्युलन्स मध्ये टाकून दवाखान्यात घेऊन On the जातो. way, he died. रस्त्यातच जाता जाता माझ्या वडिलांचा प्राण गेला, ते वारले. Forget about buying shoes. They didn't buy me a pair of chappals मग also. संपलं, म्हणजे सगळंच संपलं. कोणी काही घेऊन दिलं नाही. बूट विसरा, कोणी साधी स्लीपर का चप्पल घेऊन नाही दिली. My shoes had big 2 holes. माझ्या बुटांना Underneath. 2 मोठी भोकं पडली होती खाली तळव्याला. I wore that shoes only to school. असेच बूट घालून मी शाळेत जात होतो. Even when I used to go to church, चर्चला सुद्धा, त्या काळी ज्या चर्चला मी जायचो, we used to stand before the confession box. आम्ही कन्फेशन बॉक्स असायचा एक तिथे, त्याच्या समोर उभे राहायचो. Because the priest would be behind the confession कारण box. प्रीस्ट कन्फेशन बॉक्सच्या समोर असायचा. And we were supposed to make a confession आणि to him. आपण जाऊन तिथे कन्फेशन म्हणजे कबुली, पापांची कबुली द्यायची. But there you had to kneel. पण मग तिथे गुडघे टेकायला लागतात. And my mother used to say, you have to go. आणि माझी आई आम्हाला म्हणायची की नाही नाही, चर्चला जाऊन कन्फेशन तर तुम्ही करून आलंच पाहिजे. But I told my mother, तर माझ्या आईला मी म्हणालो, if I knelt, people will see my shoes torn at the bottom. मी गुडघे टेकले ना तर लोकांना माझे बूट खालून फाटलेले दिसणार आहेत. She would say, go. तर माझी आई तरी म्हणायची, Let जा. them see. दिसू दे, लोकांनी पाहिलं तर पाहिलं, तुम्ही जा. But confession you have to make. चर्च मध्ये जाऊन तुम्ही कन्फेशन केलंच पाहिजे. I mean, so much of, I don't know, shame. I used to go and kneel मला down. इतकी लाज वाटायची ना मला, And पण people- तरी सुद्धा जाऊन मी गुडघे टेकायचो. People behind, they could watch my torn shoes. आणि मागच्या लोकांना माझे ते फाटलेले बूट दिसायचे. But पण when I came to Jesus, जेव्हा मी येशूंकडे आलो, आमेन, when I came to Jesus, जेव्हा मी येशूंकडे आलो, before my shoes were worn out, he would buy me a pair of shoes. मला आता प्रभू नवीन बूट घेऊनच देतो, सारखे सारखे सारखे, झिजायच्या अगोदर नवीन तयार. So many shoes I distributed to the people. अनेक बूट माझे मी लोकांना वाटून दिलेले आहेत, वाटून देतो, देत राहतो. That is my heavenly Father. सोचो बेटा, सोचो, हा माझा स्वर्गीय बाप आहे. आमच्या जीवनात होऊ शकतं, कुणाच्याही जीवनात होऊ शकतं. तुम्ही काय टेन्शन आहे? Jesus said, येशू बोलले, seek first the kingdom of God and his righteousness, प्रथम स्वर्गाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता and शोध. all these things will be added to बाकी you. सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. तुला असं ते काय हवंय, सगळं मिळेल. Matthew 6:33. मत्ते 6:33 मध्ये लिहिलंय ना, God is a provider. देव आपला दाता देणारा आहे ना, God is a sustainer. देव आपला पाठीराखा आहे ना. That's why our table is always covered with food. आणि म्हणून आपल्या टेबलवरती, आमच्याही टेबलवरती नेहमी भरपूर अन्न असतं खायला. The Lord does not want you to worry. प्रभूची इच्छाच नाही की तुम्ही काळजी The करावी. Bible makes it clear. बायबल अगदी स्पष्ट सांगत आहे, If the fowls of the air can be fed by God, आकाशातल्या पाखरांना जर देव खायला घालतोय, there is no reason why God cannot take care of each one of us. काही कारणच नाहीये ज्या कारणापायी आपली हुशार डोकी असं म्हणू शकतील की देव मला सांभाळणार नाही. You can pray about everything. सगळ्यासाठी तुम्ही प्रार्थना तर करू शकता ना. Yes, Philippians 4 says, be anxious for nothing, but in everything by फिलिप्पी prayer. 4 अध्याय म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रार्थना करा. In everything by prayer. प्रत्येक गोष्टीत प्रार्थना करा. That means for everything pray. याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रार्थना करायला लागा. That means you can pray about everything. सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. And if you can pray for everything, you can expect to have everything. आणि सगळ्यासाठी तुम्ही प्रार्थना करायला लागला तर ते सगळं मिळणार आहे अशी आशाही ठेवा, कारण प्रार्थना केलेली आहे. पण आपली समस्या काय होते, आपण करायला जातो ना सगळं. I'll figure it out. You don't do it. Let the Lord do it. Praise God. Amen. God has given us the weapon of prayer. देवाने आपल्याला प्रार्थनेचं हत्यार दिलंय ना. That is a weapon of prayer to combat fear. प्रार्थनेचं हत्यार देवाने अशासाठी दिलंय की आपल्याला भीतीला तोंड देता यावं. Prayer is a weapon to combat even worry. प्रार्थनेचं हत्यार अशासाठी दिलंय की आपण काळजीला सुद्धा हाताळावं. Because be anxious for nothing but pray. कारण की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रार्थना करा असं लिहिलंय. That means in your anxiety pray. म्हणजे तुमच्या चिंतेत, तुमच्या टेन्शन मध्ये प्रार्थना करा. That means when you're worrying pray. टेन्शन आलं
झालं, मला टेन्शन आलं, अरे प्रार्थना कर पहिली. God is able to handle whatever is entrusted into his hands. जे काही त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे ते सगळं काही देवबाप हाताळायला समर्थ आहे. There is nothing on this earth that you will come across that God cannot handle. या पृथ्वीवर असं काहीही नाही की जे देवाला हाताळता येणार नाही. मग आपल्या जीवनातल्या काय गोष्टी आहेत Whatever constitutes to worry, whatever constitutes to anxiety, ज्या कशातनं आपल्याला चिंता येते, टेन्शन येतं, काळजी येते, can be easily handled through prayer. अगदी सोप्या रीतीनं प्रार्थना करून खरं म्हटलं तर ते आपण हाताळू शकतो. पण आऊचा बाऊ करणारे आपणच आहे. Pray, प्रार्थना pray, करा, pray. प्रार्थना करा. हात जोड बाबा कधीतरी आणि प्रार्थना कर. No, but it didn't happen last time. नाही गेल्या वेळी केली होती, काही झालंच I नाही, will still pray. मी तरी करणार. No, it didn't happen 10 times. नाही 10 वेळा केली तरी झालं नाही, I will still pray. मी 12 वेळा करीन. Because in the 11th time, 12th time, all that didn't happen then will happen in one time. का 11व्या 12व्या वेळेला जरी झालं नाही ना तरी एक वेळेला देव ऐकणार आणि देव करणार हे मला माहितीये, तर मी No, करत राहणार. all that prayer which was not answered before will also be answered now. आणि अगोदरपर्यंत जे काही उत्तर मिळालेले नव्हतं 12 पर्यंत 11 पर्यंत, ते सुद्धा एका वेळेला मला सगळी उत्तरं मिळणार. It can happen असं होऊ शकतं ना, because God is testing you. कारण देव तुला पारखत असेल, देवाने तुला भट्टी टाकलं असेल, कसोटीला चढवलं, तू कितना पानी में है प्रभू तो चेक करेगा ना बेटा. Prayer can render worry and anxiety impotent. प्रार्थना काळजीला, चिंतेला अपंग अधू करू शकते. Amen. आमेन. That's why one old song says, म्हणून एक जुनं गीत आहे जे म्हणतं, why worry when you can pray? जेव्हा आपण प्रार्थना करू शकतोय कशाला काळजी करायची. Trust in Jesus for he will lead the way. येशूंवर विश्वास ठेवा, कारण येशूच आपल्याला मार्ग दाखवतो. Praise God. आमेन. Let us not be a doubting Thomas. तर आपण ना शंका धरणारा थोमा नको. All the promises that he has written in the Bible is not for aliens but for us. जी सगळी अभिवचनं त्याने बायबल मध्ये लिहिलेली आहेत ती सगळी एलियनसाठी, परक्यांसाठी नाही, आपल्यासाठी लिहिलेली आहेत. All the promises that he has mentioned in the Bible is not written that we may get it in heaven. बायबल मध्ये लिहिलेली सगळी अभिवचनं स्वर्गात जाऊन आपल्याला ते मिळावं म्हणून नाही, इथल्यासाठी लिहिलेलं आहे. 95% of the promises are written for you to get it on this earth. बायबल मधली 95% अभिवचनं आपल्याला इथे या भूतलावरती गोष्टी मिळाव्यात म्हणून लिहिलेली आहेत. Amen. आमेन. You don't worry. हा, काळजी नका God will करू, take care. देव सांभाळेल ते. When worry comes in, काळजी जेव्हा येते ना life can be stolen मग आयुष्य चोरलं जातं बेटा, because worry is a killer. कारण काळजी ठार मारते. Worry is one of the greatest problems of mankind. काळजी ठार मारते. आज मानव जातीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच आहे की माणूस काळजी खूप करतो. Worry has killed more people than accidents. आज काळजीनं, चिंतेनं अनेक माणसं मेलेली आहेत, अपघातानं नाही. Worry has killed more people than armed robbery. आज जी काही चोरीमारी होते त्याहूनही जास्त काळजीपायी लोक मरतात. It takes just one shot to kill you in worry. काळजी करून एका शॉट मध्ये तुम्ही मरू शकता. बस. Worry requires only one injection. काळजीला एकच इंजेक्शन लागतं. One injection and you are gone. एक इंजेक्शन आणि बस तुम्ही गेलात. It can kill its victim very easily. आणि अगदी सोप्या पद्धतीनं त्या माणसाला मग ती काळजी ठार मारू शकते. Your body may be very strong, असेल तुझं शरीर धडधाकट, but if your mind worries, that body will become like this thin. जर हे मन आणि डोकं सारखं टेन्शन 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 करत राहिलं ना तर आत्मा अगदी लुक्का पुक्का दुबळा होऊन जाईल. One of my elders was sharing with me. आपल्या चर्चचे माझे एक एल्डर मला सांगत होते, There was this person in our church. म्हणे आपल्या चर्च मध्ये एक व्यक्ती होते But पूर्वी, now he is no more with us. आता ते आपल्याकडे येत नाहीत. But when I saw him, पण म्हणे पास्टर मी त्यांना जेव्हा पाहिलं ना he was only skin and bones. असे इतके बारीक झालेले आहेत ते, नुसती Worry हाडं. makes you skin and bones. तेच ती काळजी तुम्हाला सापळ्यासारखं हाडांचा सापळा दिसायला लावते जिवंत असतानाच. And worry does not come with an invitation. आणि काळजी काय आमंत्रण देऊन येत नाही. Worry comes very innocently. काळजी असं एकदम भोळ्या भाबड्या रीतीनं येते. You don't even know worry has come. तुला कळत सुद्धा नाही की काळजी आलेली आहे, टेन्शन आलेलं आहे. But it comes with an assignment. पण काळजी आणि टेन्शन एक कामगिरी घेऊन येतं बरं का. And it will leave a trail of death. आणि त्यातून मृत्यूचा वणवा पेटेल. That's why म्हणून worry is the greatest murderer of all times. काळजी फार मोठा खुनी, फार मोठी खुनी म्हटलं तर काळजी आहे. Worry does not need a knife to kill you. काळजीला सुरी लागत नाही तुला भोसकून मारायला. One small thought in your mind is enough to kill you. एक छोटा विचार तुझ्या डोक्यात आला ना बसल्या जागी मरशील. You can decide to bar worry.
तू ठरवू शकतो की मी काळजी येऊ नाही देणार. You should not allow its killing assignment to even touch your mind. तू त्या काळजीला आपल्या मनाला हात सुद्धा लावू द्यायचा नाही. No matter how bad your case is. किती तुझं जीवन वाईट असलं, जीवनात किती जरी संकट आली तरीही हार नाही मानायची. Don't allow worry to enter your mind. आणि अजिबात त्या काळजीला, त्या टेन्शनला मनात जाऊ द्यायचं नाही. Don't allow worry to stay in your mind. अजिबात ती काळजी डोक्यात राहू द्यायची नाही. It will spoil your life. नाही तर आयुष्य बर्बाद होईल ना बेटा. Amen. मंदिरात राहून आयुष्य बर्बाद होतील. Bible says, बायबल म्हणतं don't worry about anything. कशाचीही काळजी करायची नाही. Instead, just pray. उलट प्रार्थना करा ना. Tell God your needs. देवाला आपली गरज सांगा ना. And don't forget to thank Him. आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. When? कधी? After your prayers are answered? प्रार्थनेला उत्तर मिळाल्यावर का? No. नाही. Your Bible says इथे बायबल म्हणतं in Philippians 4:7. फिलिप्पी 4 अध्याय 7 वचन, After prayer, thank Him. प्रार्थना झाल्यानंतरच त्याचे आभार लगेच माना. After you complete your prayer, thank Him. प्रार्थना संपली की लगेच त्याचे आभार माना. In other words, दुसऱ्या शब्दात, before you receive answer to your prayers, you need to thank Him. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळण्या अगोदर तुम्ही त्याचे आभार माना की दे बाप्पा मी प्रार्थना केली आहे, माझा तुझ्यावर 100 नाही 200% विश्वास आहे, दिलं म्हणून You धन्यवाद. don't need an anointing to thank God after you are blessed. आशीर्वाद मिळाल्यानंतर देवाचे आभार मानायला ना हुशारी लागते ना अभिषेक, Praise God. काहीच लागत नाही. Don't forget to thank Him for His answers in advance. ऍडव्हान्स मध्ये अगोदरच त्यांनी उत्तरं दिलेली आहेत म्हणून त्याचे आभार माना. And if you do this, आणि जर तुम्ही असं केलं, you will experience God's great peace, देवाची महान शांती तुम्हाला अनुभवायला मिळेल, which is more wonderful than the human mind can ever comprehend. जी देवाची महान शांती इतकी सुंदर, इतकी महान आहे, जी मानवी डोक्याला कधी कळणार नाही. His peace will keep your thoughts and your hearts quite at rest. त्याची शांती तुमच्या हृदयाला, तुमच्या मनाला अगदी विसावा देईल. Trust in Jesus Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवा. Trust His timing. येशूंच्या वेळेवर विश्वास ठेवा. Trust the way He does it. ज्या रीतीने येशू करतात त्या रीतीवर विश्वास Many ठेवा. times we want God to work our way in our time. अनेक वेळा मात्र आपली इच्छा असते मी म्हणीन त्या रीतीनं आणि माझ्या वेळेत देवाने काम केलं पाहिजे. असं होऊ नाही शकत. तो देव आहे. Aren't you very happy तू खुश नाहीस का? that God Himself is saying, आर यू नॉट हॅपी? तू खुश नाही की that देव Jesus स्वतः- Himself is saying, की येशू स्वतः बोलतायत that as a Christian you are not supposed to worry, that He will take care of की everything? ख्रिश्चन या नात्याने तू काळजी करू नको, मी तुझं सगळं काही सांभाळणार आहे. हे ऐकून तुला आनंद होत नाही? I mean, the world does not receive this kind of strong promise. जगाला अशा पद्धतीची वचनं मिळालेलीच नाहीयेत कुणाकडून. A child is waiting for the father to say, don't worry kid, I will take care of you. एखादं लेकरू बापाची वाट बघत असतं की बापाने येऊन मला म्हणावं की तू काळजी करू नको, तुझा बाप इथे समोर जीवन बसलाय. The whole world may say to that kid, but that kid wants the parents to say it. अख्खं जग त्या लेकराला म्हणत असेल की काळजी करू नको, पण त्या लेकराची इच्छा आहे माझ्या आई बापाने, माझ्या मम्मी डॅडीनी मला म्हणावं की काळजी करू नको, वी आर बिहाइंड यू. Your heavenly father is saying, तसं तुमचा स्वर्गीय बाप तुम्हाला सांगतो. Jesus is saying, येशू तुमच्याशी बोलतात, don't worry. काळजी करू नको. That should itself solve our problems. त्यातून आपल्या समस्या सुटायला नकोत का? एवढी गुंतागुंतीची It सगळी will कामं take कशाला? stress out of our lives. त्यातनं दडपण निघून जाईल आपल्या आयुष्यातून. Because worry will make only things worse. कारण काळजी गोष्टींना बिघडणार, सुधारणार काही नाही. People काळजी आली worry का about बिघडणार. so many things. लोकांना खूप गोष्टींची काळजी असते. डोक्याला So हात many मारून things. काय तर म्हणे About their काळजी. future. भविष्याची काळजी. About after 10 years what will happen to 10 me. वर्षानंतर माझं काय होणार After त्याची 50 years what will happen to me. 50 वर्षांनंतर माझं काय होणार ते अभी का देख भाई. See about today. आजचं बघ ना If you बाबा. are alive today, you will see 50 years down the आज line. जीवन राहिला तर 50 वर्ष पुढची बघशील ना. Praise God. 50 वर्षांनंतर काय होणार त्याचं टेन्शन तू आज घेतो का? Recall the words of Jesus in Matthew 6:27. मत्तई 6 अध्याय 27व्या वचनात येशूंनी दिलेले शब्द आठवा. Which of you by worrying can add anything to your life? तुमच्यातला कोण असा आहे की जो चिंता करून आयुष्यामध्ये कशाची जोड लावू शकतो? Refuse to worry about your rent, तुमचं भाडं म्हणा, about your salary. तुमचं भाडं, तुमचा पगार याची Refuse to worry about your health. कशाची काळजी करायची नाही. तुमचं आरोग्य म्हणा का तुमचे आजार बाजार म्हणा का तुमचं भाडं म्हणा का तुमचा पगार म्हणा. Some people, काही लोक, they don't believe unless they are worried. काही बिलीवर लोक काळजी केल्याशिवाय बिलीव्ह करत नाहीत, विश्वासच ठेवत नाहीत. म्हणून मी म्हटले काही बिलीवर लोक. कारण आपल्याला काय म्हणतात? क्या म्हणतात? Believer. जोर में बोलो ना. किधर आहे बिलीफ? किधर And आहे? God won't do anything for their situation. आणि देव त्यांच्या परिस्थितीसाठी काही करणार नाही. What they don't know is, त्यांना काय माहित नाहीये माहितीये का? worry it short circuits your life. काळजी काय करते? आयुष्याचं शॉर्ट सर्किट. Yes. It short circuits your काळजी life. करते आयुष्याचं शॉर्ट सर्किट.
इसके कोई भी फेस चल रही नहीं. Amen. ऐसा हो जाता फिर बेटा. कशाला? I mean, you may have the best Philip bulb or whatever bulb you कुठलाही have. बल्ब तुझ्या फिलिपचा लावा आणि कुठलाही लावा. Anchor, अँकर लावा. क्या कंपनी चल रहा है आजकल मालूम नहीं. but पण it will not work. नाही होणार काम. सोने का लगा हिरे का लगा. You need to get connected to God. देवाशी संपर्क पाहिजे. इलेक्ट्रिसिटीशी संपर्क पाहिजे. See, if worrying had any positive effects, Jesus would have said, please in a month at least हो ना. 10 times worry. काळजी करून जर काही सकारात्मक परिणाम होणार असते ना, येशू स्वतःहून म्हटले असते, बेटा महिन्यातनं एक दिवस, आपली कशी फास्टिंग प्रेयर महिन्यातनं एक दिवस, तसं येशू म्हटले असते, महिन्यातनं एक दिवस काळजी डे. In a Worry month, day. 15 days, 10 days, please see that you worry. महिन्यातनं 15 दिवस 10 दिवस सगळ्यांनी जमायचं चर्चमध्ये बसून काय करायचं, डोक्याला हात मारून काळजी. See, because if you don't worry, it will not work for you. काळजी नाही केली तर काम नाही होणार. येशू म्हणाले, How can you live without worrying? कसं मग काळजी न करता जगायचं. Please येशूंचा see आदेश that आहे. you worry 10 days at least in a month. येशूंचा आदेश आहे की महिन्यातनं 10 दिवस काळजी करायची. Amen. आमेन. He would have said, and sometimes be very worried also. आणि मग येशू म्हटले असते की नाही एखाद दिवशी जरा जास्त टेन्शन घ्यायचं, Because कारण that will help you. त्यातनं तुला मदत And it will होईल. give you long life. आणि त्यातून तुला दीर्घायुष्य मिळेल. He never said that. येशू असं In बोलले fact, he said, forsake your worries. येशू तर म्हटलेत काळजी सोड, काळजी सोड म्हटलेत. Amen. आमेन. Don't say what you will wear. काय घालणार, अजिबात ते वाक्य तोंडातनं बाहेर आणायचं नाही. Don't काय say घालणार? what I will eat. काय खाणार, अजिबात बोलायचं नाही Don't तसं. say these things. या गोष्टी बोलायच्याच नाही. मी आता काय खाणार, Because कारण the unbelievers chase after these things. अविश्वासू लोक या सगळ्या गोष्टींच्या मागे धावतात ना Your रे. heavenly Father knows everything. तुझ्या स्वर्गीय बापाला सगळं माहित आहे ना, तो देईल. That's why Paul says म्हणून पॉल in म्हणाला Ephesians 6 verse 16, इफिस 6 अध्याय 16 वचन, worry is a fiery dart of the wicked. इफिस 6:16 मध्ये पॉल म्हटलंय की काळजी म्हणजे सैतानाचे जळते बाण आहेत. Say, Oh. worry for today. आजची काळजी, Don't worry about tomorrow. उद्याची काळजी करू नका, आजची काळजी. Some people say, काही लोक म्हणतात, oh, shouldn't we save some money for tomorrow? नाही नाही, पण उद्यासाठी थोडासा पैसा नाही का साठवून ठेवायचा. Saving money is different. I'm talking about worrying अरे about that money. मी बोलतोय काय, तुम्ही जाताय कुठे, मी कुठं काय बोललोय पैसा साठवण्याविषयी. मी म्हणतोय टेन्शन घेऊ नका. Say, store it up for another 20 years, अजून पुढच्या 20 वर्षांसाठी तुला काय साठवायचं साठवून ठेव. for another 1000 years. अजून 1000 वर्षांसाठी साठव But पाहिजे. don't worry about पण it. काळजी नको करू, पाहिजे तर तुझ्या पुढच्या अख्ख्या पिढ्या बसून खायला पाहिजेत म्हणून साठव. अरे बाबा टेन्शन नको घेऊ. He's talking about worry. तो काळजीविषयी बोलतोय. Don't worry about anything. कशाचीही काळजी करू नका. And so when it attacks you, repel it. आणि ती काळजीचा हल्ला करायला आली ना, तर त्याला आपण हातावून फेकून द्यायचं. Use the word against it. त्याच्या विरुद्ध देवाचे शब्द वापरायचे. Every day be resolute that you're going to practice God's word. आणि रोज निश्चय करायचा की मी देवाचं वचन माझ्या जीवनात वापरणार आहे. Amen. आमेन. Don't be worried. काळजी नका करू ना, कशाला एवढं टेन्शन घेताय. Will they throw me out of the job? नाही, त्यांनी मला नोकरीवरून काढलं नाही, त्यांनी मला नोकरीवरून फेकलं तर What will happen? असं कसं व्यक्ती नाही, काय होईल, Nothing will happen. काय होत नाही, You will be alive. जिवंतच राहणार आहे तू. Till Jesus comes, you will be यीशु alive. अब तक संभाला धन्य राजा, आगे भी संभालेगा धन्य राजा. Amen. फादरची गाणी गायला सुरुवात करा. Let petitions and praises shape your worries into prayers. विनंती आणि काळजी हे सगळं जे आहे ना, ते प्रार्थनेत बदला. Let your God know your concerns. तुझ्या देवाला कळू दे ना की तुला काय चिंता Some सतावते. people just keep it, hold it in their heart. काही लोक सगळं हृदयात साठवून ठेवतात And then suddenly one day like a volcano it bursts. आणि एके दिवशी लाव्हा फुटल्यासारखा बाहेर फुटतो भडाड. Say, every day share your concerns with Jesus. रोज जरा आपल्या काळज्या येशूंना सांग. Amen. आमेन. And God will do something देव for you. काहीतरी करेल ना. प्रार्थनाही जीवन, प्रार्थनाही जय, नारे बनाव बेटा. Amen. आमेन. He will remove worry from your life. आयुष्यातनं काळजी काढून The टाकेल. more you trust on Him. जेवढं तुम्ही येशूंवर विश्वास ठेवाल तेवढं. Say, I repel worry from my life म्हणा, माझ्या आयुष्यातनं मी काळजी काढून टाकत आहे with the word of God. देवाचं वचन वापरून. I'm बोला, not going to be anxious about anything. मी कशाचीही चिंता करणार नाही. But in everything, सगळ्या गोष्टीत
I will make my request known to my God. मी माझी विनंती माझ्या देवाला सांगणार आहे. And the peace of God, देवाची शांती which surpasses all understanding, जी सगळ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे, will guard my heart and my mind through Christ ती Jesus. माझ्या हृदयाचं आणि मनाचं ख्रिस्त येशूत रक्षण करेल. All things are working good for me now. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आता चांगल्याकडे होत आहेत, And those things which are not, आणि ज्या गोष्टी नाही होत आहेत, by and by it shall work good for me. होता होता चांगल्या होतील. Because कारण my God is on my side. माझा देव माझ्या बाजूनी आहे. I can never be disadvantaged. कधीही माझा गैरफायदा होणार नाही. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद I येशू. bless your holy name. तुझ्या पवित्र नामाला मी आशीर्वादित करतो. Amen. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. इतकं बरं वाटतं ना, खूप बरं वाटतं. Because असं worrying can affect your health. का काळजीचा परिणाम शेवटी तुझ्या शरीरावरती होणार आहे. तू कितनी भी बॉडी बना, Sometimes कधी कधी your vada pav don't affect your Oh, body, but your hallelujah. stress affects your body. कधी कधी वडापाव खाऊन शरीराला काय होत नाही, पण टेन्शन आलं ना, तू कितनी भी बॉडी बनाई रहेगी ना, वो तुटेगी. Amen. Oh, You tudega. may not eat anything, any product of sugar, आणि मग तू म्हणजे मी तर गोड खात नाही, but you साखर will get खात sugar नाही. if you have worry. पण काळजी केली की साखर येणारच अंगात. I'm not a doctor, I'm just saying. मी डॉक्टर Maybe. नाहीये, पण मी नाही हे सही आहे. काळजी केली ना की तू म्हणशील मी साखर तर खात नाही, पण काळजी साखर घेऊन आली ना, त्याला डायबिटीज म्हणतात. टेन्शन क्यों ले रहा है? Say chronic worrying or बघा. anxiety can lead to stress. असं काळजीचं व्यसन लागलं ना की त्यातनं दडपण येतं बेटा, And it will result always in negative results. आणि त्याचा परिणाम नकारात्मकच होणार आहे. अख्ख्या जगाची काळजी तुला Say, कशाला? it will affect your mind. तुझ्या मनावर परिणाम It होईल, will affect your physical well-being. तुझ्या शरीरावर परिणाम होईल. One person came to me एक व्यक्ती एकटा माझ्याकडे आला. and that lady was crying and crying. एक बहीण होती, रडत होती, खूप रडत होती. I said, why are you crying so much? तर मी त्याला म्हणालो, सिस्टर का रडता एवढं? Her far off relative is sick. तिचा कोण लांबचा, एवढा लांबचा नातेवाईक आजारी होता, एवढा लांबचा, And she's so much worried of her. आणि तिला एवढं टेन्शन त्याचं. She didn't go to work. त्यापैकी कामाला गेली नाही, She has neglected her children, मुलांकडे लक्ष नाही, neglected her husband. नवऱ्याकडे लक्ष नाही. I बोला, said, something is wrong in your mind. म्हणजे काही झालंय का मनाला? So far distant relative. एवढा लांबचा नातेवाईक येतो, And you're ruining your whole family. आणि इथं जवळची नाती तू किती त्रासात अडकवली त्या लांबच्या नातेवाईकाबाई. Sometimes people are worried too much about others. तसं ना कधी कधी ना माणसं दुसऱ्यांची काळजी खूप करतात, They don't worry about their family. स्वतःच्या परिवार. दुसरे की नैया तू पार कर, तेरी नैया डूब रही हो, देख ना बाबा. Say, are you getting me? कळतंय का सोप्या Yes, you भाषेत? need to be worried about others, ठीक आहे, दुसऱ्यांची पण काळजी but not करायची at the असते. expense of your death. पण एवढी काळजी दुसऱ्यांची करायची की त्या स्वतः मेला. इतना बलिदान क्यों कर रहा है? Amen. प्रभु मांग रहा भी नहीं है बलिदान. And there are some ways in which worrying can impact your health. आणि काही रीती आहेत ना, ज्या रीतीनं काळजी केल्यामुळे शरीरावर परिणाम, Your गैरपरिणाम, physical health will be affected. शरीरावरती गैरपरिणाम होणार, शरीर साथ नाही If देणार. I started worrying like some of you, तुमच्यातल्या काही लोकांसारखं मी जर काळजी डोक्याला हात मारून करत बसलो असतो ना, you can imagine me कल्पना करा where I would be. I wouldn't be coming to church also. कुठे असेल मी तर चर्चला पण येणार नाही. At शनिवार this रविवार age of 65, if I kept worrying, what would have happened to me? आज मी 65चा माणूस आहे. 65 मध्ये जर मी टेन्शन आणि काळजी घेऊन बसलो तर शनिवार रविवार सोमवार तुम्हाला दिसीन, आणि मध्ये ज्या मीटिंग असतात त्या वेगळ्या. Say, हा? people of 40 worry so much आज 40ली माणसं एवढं that टेन्शन they have घेतात 40 sicknesses. की 40 पेक्षा जास्त आजार आहेत. What is the use? काय फायदा आहे? Worry is not helping नाही, मी anybody. म्हणतो तुम्ही एवढी काळजी करताय, त्या काळजीनी मदत काय मिळाली? If you worry and then you get 1 lakh rupees, I will हा, say worry. मी म्हणेन काळजी करून 1 लाख रुपये मिळत असतील तर मी स्वतःहून सांगेन तुम्हाला, मी प्रमोट करीन ती काळजी की सगळ्यांनी काळजी करायला बसा, प्रत्येकाला लाख लाख येत आहेत. Amen. आमेन. पण असं नाही ना बेटा, ऐसा रहता तो फिर क्या ही बात है. सब लोग बिजनेस नौकरी सब छोड़ के इधर ही बैठते फिर. And prolonged worrying can lead to physical symptoms. आणि जास्तीची काळजी करून शरीरावरती त्रास होतात रे. Some people have severe headaches, काही लोकांची डोकी सारखं माझं डोकं दुखतं, muscle tension, सारखं त्यांचे स्नायू पेशी सगळे fatigue and आखडलेलेच stomach असतात. problems. सारखं मी दमलो, आय एम टायर्ड, कधी पोटच See, अपसेट आहे, कधी डोकंच फिरलेलं it आहे. can weaken your immune अरे system. काय करताय, अख्ख्या शरीरावरती परिणाम होतोय.
See, every day you will be in the hospital. रोग प्रतिकारक शक्ती कमी होतीये, रोज दवाखान्यात भरती करायला लागणार तुला. मग Amen. कशाला असं पाहिजे And का? if you are suffering like this daily, you need to realize it is nothing else but anxiety हो which ना. is killing you. आणि असं रोज जर तुला अनुभवायला मिळत असेल ना, तर तू तुझं समजून घे, तू हुशार माणूस आहे, तुझी चिंता तुला ठार मारतीये. It is anxiety that has taken hold of your life. चिंतेनं तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय, कारण प्रार्थना तुम्ही करत नाही, देवावर तुमचा विश्वास पाहिजे तसा नाही. Say, you have to pray, you have to seek His face, असं नाही, प्रार्थना करा, प्रभूला शोधा, you have to read the Bible. वचन वाचा, सगळ्याचा उपाय देवानी हातात दिलाय, घेऊन करताय काय? Are you getting me? समजताय की नाही? These are the stronger sides that you have to understand. असं नसतं बेटा, काही अशा खंबीर पॉइंट्स ना जरा समजून चाला. Amen. Amen. Because if your health is gone, what have you? तू मला सांग, तुझी जर तब्येत बिघडली आणि तू बिछाना धरला, तर काय I राहिलं mean, तुझं? all that wealth and Huh? all that name, all that fame is useless. All that सगळा- house, all that car you काय are buying. फायदा? पैसा, अडका, गाड्या, घोडे, जे काही कामं तुम्ही करताय ती कामं, काही फायदा आहे? Health is wealth. अरे म्हणतात ना जगात की तब्येत म्हणजेच आपली खरी धनसंपत्ती आहे. Amen. आमेन. आरोग्यम धनसंपत्ती. And then stress and worry can contribute to high blood pressure, आणि मग दडपण आलं, चिंता व्हायला लागली की बीपी वाढतं माणसाचं, heart disease. हृदय तिथे आजार होतात, हार्ट अटॅक येतो. See, कारण चिंता, टेन्शन टेन्शन टेन्शन. I'm not saying we will not fall sick, बघा, मी असं नाही म्हणत आहे की आपण आजारीच पडणार नाही, but why allow another cause to make it double worry, पण मी काय double problem म्हणतो, for मी my काय body? म्हणतो, तसेही आपल्याला त्रास असतातच, मग चिंता आणि टेन्शन घेऊन अजून त्रास कशाला वाढवायचे? Amen. आमेन. अजून आजार व्हायला पाहिजेत का मग? And some people get into depression. मग काही लोकांना नैराश्य येतं, डिप्रेशन, सिव्हिअर, लास्ट स्टेज ऑफ डिप्रेशन. Some people are irritable. काही लोक एकदम चिडचिड चिडचिड करत They राहतात, cannot concentrate on their work. त्यांचं लक्षच लागत नाही कामावर. Some people cannot sleep at night. काही लोकांना रात्री झोपच येत नाही. Yes. नाही येत झोप, They don't sleep. झोपतच नाही ते लोक. Insomnia. इन्सोमनिया, झोपच येत नाही, 24 तास ते जागेच असतात. They cannot sleep. झोप And if येत you नाही. don't sleep, आणि तुम्ही जर झोपला नाही, I mean, you can ask any doctor what will विचारा, happen. पाहिजे तर डॉक्टरांना विचारा जाऊन काय होतं. माणूस जर झोपला नाही तर काय होतं, डॉक्टरांना विचारा. Even I, who get up at nights to pray, I at times sleep. कधी कधी मी माझ्यासारखा माणूस जो रात्रीचा पहाटेचा प्रार्थना करायला सारखा सारखा उठतो, मी पण झोपतो बरं का चांगला. I sleep. I मी tell the झोपतो. Lord, tonight I'm sleeping. मी प्रभूला सांगतो कधी कधी, आज रात्री मी झोपणार आहे, 8 hours you have to give me sleep. 8 तास मला चांगली झोप No दे. disturbing. अजिबात मला डिस्टर्ब नको करू. And 8 hours I sleep. आणि 8 तास ते प्रभूला सांगतात. आपले डिस्टर्बन्स वेगळेच असतात काहीतरी. किती धन्य नातं आहे See, यांचं. some people become violent. काही लोक हिंसात्मक बनतात, Stress. चिंता आणि काय टेन्शन, Suddenly get angry. सारखा राग राग राग, जे दिसतील त्याला खाणार. And your presence at home will be fear to other members. आणि मग घरामध्ये तुमची उपस्थिती दुसऱ्या माणसांना भीती देते ना. म्हणजे Yes. असं एकदमच टच मी नॉट होता तुम्ही, असं थोडं बोललं की भीती वाटते, बापरे माहित नाही लावा फुटायचा. Yes, because worry is linked with fear. ना, काळजी डायरेक्ट भीतीशी जडलेली आहे. नातं आहे ते, When सख्ख नातं. when you worry, you fear. काळजी व्हायला लागली की भीती येते, ते सख्ख नातं आहे. Fear and anxiety are interrelated. भीती आणि चिंता नात्यात आहेत. When people face fear, लोकांना जेव्हा भीती वाटते, they will always experience anxiety. लोकांना नेहमी मग दडपण येतं, चिंता येते. Fear can cause anxiety, आणि भीतीतनं चिंता येते, and anxiety can cause fear. चिंतेतनं भीती येते. So whenever you worry in excess, मग तुम्ही असं जास्तीची चिंता केली ना, your behavior also changes. वागणंही बदलतं ना बेटा. तुला कळत नसेल, अरे पण बघणाऱ्यांना समजतंय की तुझं वागणं बदललंय. Amen. When you're constantly worrying, सारखं तुला 24/7 काळजी काळजी, टेन्शन टेन्शन, काळजी काळजी. you may also engage in unhealthy, what you call, a coping mechanism. मग एक आरोग्यकारक अशी पद्धती तुझी जीवनाची राहणार नाही जर तू सारखी चिंता Yes. चिंता चिंता करत असशील तर. Like, for instance, you start overeating, उदाहरणार्थ, मग तू जास्तच खायला लागणार, overreacting, जास्तीच्याच प्रतिक्रिया or देणार, not sleeping or oversleeping, नाहीतर झोपणारच नाही, नाहीतर खूपच झोपणार, or withdrawal from the society, नाहीतर समाजातनं मी आता माघार घेतोय, withdrawal from the family. नाहीतर मी परिवारातनं आता मी बॅकसीट घेत आहे. Amen. अरे And कशा- it impacts your mental health. या मनावर मानसिक परिणाम होतात. We are social beings. अरे आपण सामाजिक माणसं आहोत.
We चार need one चौघात another. चार चौघात राहायला बनवलंय आपल्याला. आपल्याला एकमेकांची गरज आहे. Your quality life also decreases. तुझ्या चांगल्या दर्जाचं जीवन सुद्धा खाली घसरताना मग Stress will affect your overall quality of life. ती चिंता तुझ्या चांगल्या जीवनाला सुद्धा खाली घसरवणार आहे. Always on the edge, always anxious. नेहमी तुम्ही असे म्हणजे आता खालीच पडणार असे कशाला उंबरठ्यावर असता नेहमी. It can affect you to even enjoy in your daily activities. आणि मग रोजच्या ज्या काही दिनचर्या असतात, रोजची कामं असतात, त्यात सुद्धा तुला मजा येणार नाही, आनंद येणार नाही. जेव्हा बघो तेव्हा टेन्शन, जेव्हा I बघो तेव्हा mean, टेन्शन. nothing really gives you joy. आणि आनंदच मिळत नाही मग तुला कुठल्याही गोष्टीतून. It's just a routine, एक आपलं like a रुटीन आहे. phantom roaming around बस here and एखादा there. फॅन्थम घरामध्ये फिरतोय इकडून तिकडे असं आहे. See? Because the joy is gone. का आनंद गेलेला The आहे, peace is gone. शांती गेलेली The आहे, happiness is gone. खुशी गेलेली The आहे, laughter is gone. हास्य गेलेलं आहे. Then what is life then? मग काय उरलं? मग जीवन कशाला म्हणतात? There is no relationship there. नातं राहत नाही. मग एका घरात राहून बोला चालेल. मला तर असले आश्चर्य वाटतात या You गोष्टी. cannot even perform well in your workplace or in नाही. your school or in मजा. your college. ऑफिसला जा तिथं काम धड होणार नाही, कॉलेजला जा तिथं काम होणार नाही, शाळेत जा तिथं काम होणार नाहीच होणार. See, the world has its own ways of dealing with such kind of बघा, worries. जगिक लोकांकडे अशा पद्धतीच्या काळजीला, चिंतेला हाताळायचे वेगळे प्रकार आहेत. They will say meditate, जगिक लोक म्हणतात नाही मनन कर, ध्यान धरून बस, relaxation, जरा मांडी घालून ध्यान धरून बस, techniques, आरामाने exercise, सगळं विसर, जरा व्यायाम कर, go to the gym, जिमला जा, seek support from your loved ones, तुझ्या प्रिय लोकांकडनं जरा आधार घे, go to some professionals जरा काही पेशाखरी लोकांकडे जा, or go to some psychological doctors. नाही तर काही मानसिक तज्ञांकडे जाऊन त्यांना विचार की मला थोडा सल्ला द्या. हो का? ते म्हणतील तू येडा आहे. Maintain a healthy lifestyle. चांगलं आरोग्यवान जीवन ठेव. See, these may give you little help. बघा, मी असं नाही म्हणत की ही सगळी मदत घ्यायची नाही, यातनं थोडीफार मदत होईल. But if you want real help, पण खरोखर जर मदत हवी असेल the ना, easiest thing is, सोपं काम. do you want the पाहिजे? easiest thing? सोपं काम ऐकायचंय. Easy. सोपं, एकदम सोपं, That I follow. जे मी करतो ऐकायचंय. Then give me money, I'll give you the solution. कन्सल्टेशन चार्जेस आहे, ला पैसा फिर सुना था. 1 Peter 5:7 पहिलं पेत्र 5:7 is the solution. उपाय आहे. Cast all your cares upon Jesus, तुझ्या- for he cares for you. तुझ्या काळज्या सगळ्या येशूंच्या पायी टाक, कारण येशूंना तुझी काळजी आहे. Go to somebody who cares for you. अशा कोणाकडे तरी जा की ज्याला तुझी काळजी आहे. And the greatest one who cares for you, his name is आज Jesus. सगळ्यात महान जो तुझी काळजी करतो त्याचं नाव येशू आहे. You are going to somebody who doesn't care a hoot for you. अरे पण तू अशा कुणाकडे तरी जाऊन तुझी कथा आणि व्यथा सांगतोय की ज्याला तुझी टीचभर पडलेली नाही. तू मेला तरी त्याला चालेल. Go to Jesus. येशूंकडे जा ना. He says, I care for you. येशू म्हणतात ना मला तुझी काळजी आहे. But he ये. said, no, I want to go to somebody who does not care for नाही me. नाही, पण आपण अतिशहाणी माणसं ना, तर आपण म्हणतो नाही नाही, मला अशाकडे जायचं की ज्याला माझी काळजीच नाही आणि त्याला जाऊन माझी सगळी व्यथा मी सांगणार आहे आणि तो म्हणेल तू मर बाबा एकदाचा. Amen. Cast your cares upon Jesus. मी काय म्हणतोय, येशूंच्या पायी काळज्या टाका. You know, sometimes the Holy Spirit stirs me up inside कधी कधी ना पवित्र आत्मा असा आतून माझी कालवा कालव करतो and suddenly I laugh. आणि अचानक मी हसायला लागतो. Suddenly I am joyful. अचानक मला The आनंद, worry goes. माझी काळजी जाते. Let there be a stirring up inside your असा spirit. आतून कालवा कालव करा की एवढे असे घट्ट का बसतात. Enjoy your life. जरा आयुष्य देवानी दिलं, आनंद घ्या, Smile. हसा थोडा हसा. When you smile, हसला ना you become younger. की आपण जवान होतो बेटा. स्माइल इज माय स्टाईल असं जरा एक वाक्य कपाळाला लावा. हसा. Father Buckman used to say, फादर बकमन नेहमी म्हणायचे, म्हणतात smile अजूनही. is my lifestyle. हो, स्माइल इज माय स्टाईल. मा घरी रडतो किती ते आम्ही सांगणार नाही, बट स्माइल इज माय स्टाईल इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी. Sometimes when we go and get into that flow, कधी कधी जेव्हा त्या फ्लोत आपण जातो ना, everything smooths out. सगळं कसं मग व्यवस्थित होतं. Amen. आमेन. And the Holy Spirit knows how to deal with our worries. मग पवित्र आत्म्याला माहितीये ना आपल्या काळज्या कशा हाताळायच्या. Because every person is made in a different way. कारण प्रत्येक माणूस वेगळ्या रीतीचा बनलेला आहे. तू सारखा नाही, मी तू सारखे नाही, सगळे वेगवेगळे आहेत. And what can comfort me cannot comfort you. आणि ज्यातून मला सांत्वन मिळतं त्यातून तुला कदाचित मिळणार नाही. And the Holy Spirit knows आणि पवित्र आत्म्याला how मात्र to माहितीये comfort each one of his children. प्रत्येकाला कसं सांत्वन द्यायचं, त्याच्या सगळ्या मुलांना कसं सांत्वन द्यायचं पवित्र आत्म्याला माहितीये. And so tap the Holy Spirit, तर पवित्र आत्म्यात हात घाला. let him lead you, पवित्र आत्म्याला तुम्हाला चालवू दे. and yield yourself to his love.
थोडं शरण या ना, त्याच्या प्रेमाच्या शरण या ना. And so when you yield to the concerns and cares of your life, आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या काळजांना शरण आलात, many times अनेक वेळेला their trouble affects you. ते त्रास तुला त्रास देतात. You know, when people come to me crying, कसं असतं, आता समजा माणसं माझ्याकडे येतात प्रार्थनेला, रडत रडत येतात. it troubles us also. त्या माणसांचे त्रास ऐकून ना आम्हालाही त्रास होतो. But I tell the Holy Spirit, पण मी पवित्र आत्म्याला सांगतो take it all. की तू सगळं घेऊन जा. Because I meet so many. कारण मी इतक्या Hundreds and लोकांना, thousands मी of them. हजारो लोकांना भेटतो. I mean, all don't come with a success story. आणि सगळे काही यशोगाथा सांगायला येत नाहीत. A few come to give testimony. काही लोक साक्ष सांगायला येतात. But most come for prayer. जास्तीत जास्त लोक प्रार्थना करून घ्यायला येतात की आम्हाला असा असा त्रास आहे. See, and so hearing also sometimes it affects you. कधी कधी त्या लोकांचे सगळे त्रास ऐकून आम्हाला त्रास होतो रे. But I just surrender it all to the Lord. पण मी सगळं प्रभूला शरण करून टाकतो की तू बघून घे, You take. तू घे. Otherwise it will affect my नाही life. तर माझ्या जीवनावर परिणाम होईल ना. Amen. सगळ्यांचं टेन्शन जर मी घेऊन बसलो तर मला माझ्यावर परिणाम होईल. So many times then I just say, Lord, this is too much for me to handle. You take charge. म्हणून अनेक वेळेला मी प्रभूला म्हणतो, दिस इज टू मच नाउ, आय कांट डू इट एनीमोर. मला नाही जमत आहे, तू बघून घे. Because sometimes somebody else's burden is put on you. कारण कधी कधी ना दुसऱ्याचं ओझं तुझ्यावर टाकलं जातं. तुझं नाही येते पण दुसऱ्याचं तुझ्यावर टाकलंय. And so मग when that burden comes, you really pray with your whole heart. ते ओझं आलं की तू संपूर्ण हृदयाने प्रार्थना करतो. And after you pray, प्रार्थना केल्यावर suddenly you need to release it. तुम्ही अचानक ते मोकळं केलं पाहिजे. Amen. मोकळं करून And say, Lord, टाकायचं now it is yours. आणि म्हणायचं, प्रभू आता हे तुझं आहे, तू बघून घे. Amen. आमेन. Sometimes when you're sitting, suddenly that thought comes, you are concerned about your parents. कधी कधी आपण असे बसलेलो असतो आणि अचानक मग आपल्याला आपल्या आई वडिलांचे विचार सतवायला लागतात. Suddenly that concern comes about your spouse. अचानक नवऱ्याचा बायकोचा विचार Or your सतवायला लागतो children. किंवा मुलांचा विचार सतवायला लागतो. Amen. बसलेलो असतो छान, अचानक असं विचार येतात. Suddenly that thought comes. अचानक विचार येतात. And sometimes the devil puts that thought in कधी you. कधी ना सैतानच ते विचार टाकतो. Oh, what will happen to your children तुझ्या now? मुलांचं आता Oh, काय what will होणार? happen to your spouse now? तुझ्या नवऱ्याचं आता काय होणार? So the devil is there, always trying to put concerns in सैतान us. आहेच ना नेहमी. सैतान असतोच नेहमी, तयारच असतो सगळ्या काळज्या टाकायला. Amen. Amen. And at that moment, त्या क्षणाला you should say, लगेच बोलायचं, I cast all these concerns upon the या Lord. सगळ्या काळज्या मी प्रभू चरणी टाकत आहे. सैताना माझ्या नादी लागायला येऊ नको, Amen. लांब राहा. And many times when you pray, that concerns do come. आणि अनेक वेळेला प्रार्थना करतो ना ज्यावेळेला आपण, तेव्हा काळज्या येतात. नाही It's असं नाही. not really a worry, but it's a care. म्हणजे अगदी अशी चिंता नाही, पण एक परवा असते ना. Because you have love towards that person. कारण त्या माणसावर तुझं प्रेम आहे, त्या माणसासाठी तुझ्यात प्रेम आहे, तर ती परवा असते And ना. so that concern comes upon ती you. परवा, ती काळजी थोडी येतेच मग. Because you are worried about their life, about their future. कारण त्यांच्या जीवनाची, त्यांच्या भविष्याची तुम्हाला परवा व्हायला लागते. So a little concern in your heart about your family, it's okay. तर तुझ्या परिवारासाठी, कुटुंबासाठी, तुझ्या लोकांसाठी, तुझ्या हृदयात तुला थोडीशी परवा होते, काळजी होते, तेवढं ठीक आहे. You're bothered about them. थोडंसं तुला त्यांची परवा असते, काळजी असते, तेवढं लिमिटेड ठीक आहे. Amen. आमेन. लिमिटच्या पलीकडे नाही. But let it not be beyond that concern. लिमिटच्या पलीकडे टेन्शन घेऊन बसायचं नाही. Because sometimes these type of concerns come from the Holy Spirit. कारण कधी कधी थोडी परवा, थोडी काळजी पवित्र आत्मा पण देतो. Sometimes He tells you, कधी कधी पवित्र आत्मा म्हणतो, have you noticed your family? तुझ्या फॅमिलीकडे तुझं लक्ष आहे, Have you noticed your children's need? तुझ्या मुलांच्या गरजा तुला लक्षात आहेत, You have to do something about it. काहीतरी तुला करायला लागेल ना. And suddenly you start praying. आणि मग अचानक तुम्ही प्रार्थना करायला See, लागता. these concerns come from the Holy Spirit. तर ही थोडीफार परवा आणि काळजी पवित्र आत्म्याकडनं येते, ती बरोबर But आहे. worrying does not come from the Holy पण Spirit. चिंता एकदम डोक्याला हात मारून ते पवित्र आत्म्याकडनं येत नाही. Are you seeing the difference? फरक कळतोय ना मी काय म्हणतोय? Concerns and worry. की परवा थोडी होते ते ठीक आहे, Amen. पण चिंता डोक्याला हात मारून बरोबर So नाही. most of the concerns, they come from the Holy Spirit, who is trying to tap us, trying to reach to us, to tell us that we need to pray over certain things. तर थोडीफार परवा पवित्र आत्मा आपल्याला देतो अशासाठी की आपल्याला कळावं की या काही गोष्टी आहेत ज्याच्याविषयी आपण प्रार्थना करायला Like पाहिजे. my wife suddenly just yesterday, also day before yesterday, I think she came to me and said, जसं काल का परवाच माझी बायको माझ्याकडे येऊन मला म्हणाली, I want to walk on the terrace. मला टेरेसवर चालायचंय. असं मी okay, म्हणाले go त्यांना. म्हणजे मी म्हणाले पास्टरना मला टेरेसवर जाऊन चालायचंय, मी टेरेसवर जाते. I said, go walk. तर ते म्हणले ठीक आहे जा. आम्ही घरात एकमेकांना सांगून सगळं करतो बरं का, आम्ही गायब नाही होत अचानक. In 5 minutes she was down.
आणि मग 5 मिनिटात मी खाली आले I said, परत. what happened? You didn't walk? तर पास्टर पीटरनी मला विचारलं काय झालं, चालली नाही? No, she said, I have a concern नाही, ती म्हटली मी म्हटलं मला ओझं येतंय, and I'm going to pray now. तर मला प्रार्थना करायला I लागेल. said, go ahead. मी बसले प्रार्थना करायला. पास्टर पण म्हटले ठीक आहे, जा प्रार्थना कर. See, these are not worries. ह्या काळज्या नाहीये, They are concerns dropped by the Holy Spirit in your heart. याला चिंता नाही म्हणत, याला पवित्र आत्म्याने हृदयामध्ये पार्सल टाकल्यासारखं ते पार्सल असतं. A little disturbance in you. एक छोटा डिस्टर्बन्स येतो, आय एम नॉट फिलिंग इट राईट, आय नीड टू प्रे. Yes, you need to say, I will pray now. मला प्रार्थना करायला लागणार, आय एम बर्डन्ड. Are you getting me? people? कळतं का? Yes? पण ते लक्षात आलं पाहिजे, तेवढा ट्युनिंग मागता उपर. So it is not exactly anxious, तर एक्झॅक्टली चिंताक्रांत नाही, but little uneasy. पण थोडं अनइझी वाटतं. So God may be leading you into certain things. तर देव तुम्हाला काही गोष्टी चालवत असेल म्हणून ते ओझं येतं, Don't avoid it. ते नका टाळू, Don't neglect it. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ते Because- कधी आलं तर लगेच प्रेयरला बसायचं. Maybe there is a need. If it is not a need in your family, maybe there is a need somewhere else. काही गरज असेल परिवारात, नाही तर आणि कुणाला गरज असेल म्हणून पवित्र आत्मा तुला करायला लावत असेल. Maybe there is a need in your relatives. कदाचित तुमच्या नातेवाईकांमध्ये काही गरज असेल, Need in the church. चर्च मध्ये गरज असेल, who knows? Need in some of your members of the काही church. चर्चच्या मेंबर लोकांना गरज असेल तर पवित्र आत्मा तुला सांगू शकतो. So such kinds of thoughts should not be neglected. तर अशी जी काही पर्वा आणि काळजी असते ना, त्याला दुर्लक्ष नाही करायचं. At such a time, अशा वेळेला let not the spouse tell the other one, don't be anxious about anything. नवरा बायकोनी त्यावेळेला असं प्रवचन सुनवायची गरज नाही की नाही अशी काय एवढी काळजी करायची, Don't be anxious. नको काळजी करू. No. नाही 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 नाही, You need to know त्यावेळेला कळलं पाहिजे whether it is anxiety, worry, or concern and care. चिंता आहे, काळजी आहे, परवा आहे, जे काही आहे, One, whether it is coming from the devil or coming from God. सैतानाकडनं येत आहे का देवाकडनं येत आहे, Are you understanding? फरक कळायला पाहिजे. Because that stirring sometimes can be of the Holy Spirit. कारण कधी कधी ती कालवा कालव पवित्र आत्मा करतो, नाही होता फिर बर्डन इतना आता ना की बैठ नहीं पड़ता So प्रेयर. every caring is not worry. तर सगळी काळजी, सगळी परवा चिंता नाहीये. Are you understanding? कळतंय का? ही थोडीफार परवा पवित्र आत्मा जी टाकतो ती बरोबर आहे. Like Paul said जसं पॉल म्हणाला in 2 Corinthians 11:28. 2 करीन 11:28, Besides those things that are without, that which comes upon me daily, the care of all the churches. 2 करीन 11वा अध्याय त्यातलं 28वा वचन पॉल म्हणतो, या बाहेरल्या गोष्टींशिवाय माझा रोजचा रगडा म्हणजे सर्व मंडळांची चिंता मला आहेच. Are you getting me? पॉल जी म्हणाला. If somebody else would have been there, आणि कोणी जर तिथे असतं they would have said, तर म्हणाले असते, Paul, पॉल you only wrote be anxious about nothing. तूच म्हटला ना चिंताक्रांत व्हायचं नाही, So why you are saying you are anxious? मग कशाला म्हणतो आता मला चिंता होते चर्चची. See, there is a concern, a care that is dropped by the Holy Spirit. अरे राजा, पण पवित्र आत्मा एक काळजी आणि परवा टाकतो ना हृदयामध्ये, ती घेऊन मग प्रार्थना करायची So there is असते. a care which you need to cast at the feet of the Lord Jesus Christ. तर काही काळज्या प्रभूच टाकतो आपल्यामध्ये, ज्या घेऊन आपण प्रभूंच्या पायी टाकून द्यायच्या. And there is also a care which is coming from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडनं एक काळजी येते, Amen. पवित्र आत्म्याकडनं काळजी येते, ती घेऊन प्रार्थनेला बसायचं. जे काही जास्तीचं ओझं सैतान घेऊन येतो हा. त्याविषयी नाकारायचं, म्हणायचं मी हे नसतं टेन्शन घेणार नाही. Amen. आमेन. Yes, if it is very serious thing, you need to be a little bit worried. गंभीर बाब असेल तर थोडी काळजी व्हायलाच पाहिजे, Otherwise, something is wrong with us. Isn't नाही it? तर मग म्हणावं लागेल आपण माणूसच नाही. असंही नको ना. But with that worry, पण take त्या- it to the Lord. पण ती काळजी प्रभूच्या चरणी न्या. Amen. So Amen. here the word, my anxiety for all the churches is mentioned. तर इथे काय लिहिलंय, माझी सर्व मंडळांसाठी चर्चसाठी असलेली चिंता. So this is not worry. तर ही काळजी नाही. That's why some translations, they translate it as concern. तर काही आता इंग्लिशमध्ये कन्सर्न वेगळं आहे, काळजी वेगळी, चिंता. मी मराठी सोपं केलंय, काळजी परवा थोडंफार जे पवित्र आत्मा आपल्याला टाकतो, चिंता नाही घ्यायची, एवढी चिंता नाही घ्यायची. See, it's like a loving, caring nature. बघा, प्रेमळ परवा करणारा स्वभाव, येस, टिक, See, अलाउड. a caring sensation that you feel inside of you. काळजीपूर्वक भावना आज जाणवते, टिक इट राईट, इट्स करेक्ट. A loving feeling. एक प्रेमळ भावना, येस, टिक इट राईट. A kind of warning to you. की एक वॉर्निंग येते आतून, You see, and you feel goodness also in you. आणि चांगलंही वाटतं You feel आपल्याला, the sweetness in you. एक गोडवा जाणवतो. See, हा,
That is a different kind of sensation. त्या वेगळ्या भावना आहेत And it's always based on love. आणि ते नेहमी प्रीतीवर आधारित असतं. Sometimes when we worry about our children in turn say, what is this? So much anxiety in you. कधी कधी आपण आपल्या मुलाबाळांची चिंता करायला लागलो की मुलं आपल्याला सुनवतात, एवढी काय चिंता करता तुम्ही माझी? It's love. अरे ते प्रेम आहे. Love always cares. आणि प्रेम नेहमी काळजी करतच ना. पण मुलं सुनवतात, इतना क्या है तुम लोग को टेंशन? अरे तुम लोग का ही हमको टेंशन. Amen. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? And this kind of caring nature, worrying nature a little bit, or concerning nature is bound to happen where there is relationship. आणि जिथे नातं असतं, त्या नात्यामध्ये प्रेम असतं, तिथं थोडीफार काळजी पर्वा होणारच, व्हायलाच पाहिजे. See, where there is relationship, that concern has to be there. आणि जिथे ते नातं आहे प्रेमाचं, तिथे तेवढी काळजी तर असणारच आहे ना. Where there is no relationship, there is no concern. जिथे नातं नाही तिथे काळजी पण नसते की करा काय करायचं ते आपलं एक नातच नाही काही. Say, God has put that in us. पण देवाने आपल्यात ते टाकलंय ना. That little concern is okay. ती थोडी काळजी, ती थोडी पर्वा, So that in that concern you can take it to the Lord in prayer. म्हणजे ती पर्वा, ती थोडी काळजी तुम्ही प्रभूकडे प्रार्थनेत नेऊ शकता. Praise God. असं. That's what Paul was talking असं about. पॉल इथे बोलत होता. And moreover, त्याहून जास्त when I talk about worry, जेव्हा मी काळजीविषयी बोलतो, I talk about choice. मी निवडीविषयी बोलतो. Worrying is a poor choice. काळजी करायचं मी ठरवलंय, तुझी निवड फार गरीब आहे. Not worrying is a good choice. काळजी न करणं मी ठरवलंय, तुझी निवड चांगली आहे. Amen. आमेन. So you can choose not to worry for 1 second. तर तुम्ही असं निवडू शकता, एक सेकंड मी काळजी नाही करणार. Anything that is troublesome starts to attack you. जे काही तुला त्रास देत आहे, तुझ्यावर हल्ला करताय, Just say, I'm not going to be worried. एवढंच म्हणायचं, मी नाही काळजी करणार. Yes, I got that thing in my mind. ठीक आहे, मला माझ्या डोक्यात कळलेलं आहे, I know certain things have happened. काही गोष्टी घडल्यात, कळतंय मला, I can understand. समजतंय. But पण I'm not going to pressure myself into worries. मी स्वतःवर दबाव टाकून चिंता नाही करणार. I've prayed about it. मी प्रार्थना केली आहे. Don't say I've prayed about it when you didn't pray. असं नका मग प्रार्थना न करता असं म्हणायचं नाही बरं का, की मी प्रार्थना केलीये. पहिलं प्रार्थना करायची आणि मग म्हणायचं की मी प्रार्थना केलेली आहे. Amen. क्योंकि वो सब देखता है, वो सब सुनता है. Praise God. उसको सब मालूम है, छुपाने का नहीं. And say I've prayed about it. म्हणायचं मी प्रार्थना केलेली आहे. I just trust on the Lord. प्रभूवर माझा विश्वास आहे. Nothing can torture me. मला माझा छळ कशातूनही होणार नाही. Okay, if this is not happening today, ठीक आहे, आज नाही घडलं, God is a wise God. देव हुशार आहे, It will happen tomorrow, उद्या होईल, day after tomorrow. परवा होईल, Sometime it will happen. कधीतरी होईल. God will do it for me. देव करेल He माझ्यासाठी. loves me. देवाचं माझ्यावर I'm his प्रेम आहे, child. मी देवाचं लेकरू आहे. You know, sometimes कधी कधी He may not give you what He gives to others. देव इतरांना जे देतोय ते तुला नाही देणार. He is a sovereign God. देवाचं राज्य आहे, तो साम्राज्य करताय. Sometimes कधी कधी only in our pain we understand somebody else's pain. आपल्याला वेदना झाल्या की त्यानंतरच आपल्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात. Even God had to send Jesus Christ to understand what pain is. देवालाही येशूंना पाठवावं लागलं ना वेदना काय आहे ते समजून घ्यायला. God wouldn't have understood what pain is if Jesus did not die on the cross. जर येशू अधस्तंभी मेले नसते तर त्या वेदना कळल्या नसत्या. वेदना तुझ्या पाहुनी आले तर कंठ भरूनी. Are you getting me, people? कळतंय का? And sometimes कधी-कधी. He may do that. असं तो करू शकतो. He may just use you. तुला वापरेल कधी कधी देव. Okay. let him ओनली use वापरेल, फक्त वापरेल. वापरू दे ना, काय हरकत you. In आहे. heaven He will give you everything more स्वर्गात than सगळं everybody देईल. else. स्वर्गात सगळ्याहून जास्त तुला देईल कदाचित. देवानी जर नुसतं वापरलं ना, कुछ गम नाही. प्रभूही Yes. वापर रहा ना अपने को. Let Him use you. वापरू दे. प्रभू मला असंच वापरतो, वापरू दे ना. No, He has not given me anything. नाही, Okay. वापरून वापरून देव मला देत काही नाही. ठीक आहे. ठीक आहे ना, He is वरती God. तो देव आहे, राज्य त्याचं आहे. If He uses you, देवानी जर तुला वापरलं, one day He will give you back. एके 100-fold. दिवशी परतफेड तो नक्की करणार. तो देव आहे. Amen. आमेन. Each time worry knocks at your door. दरवेळेला जर काळजी तुझं दार वाजवत आली And you open the door, आणि तू दार उघडलं, you have made a choice. तर तू निवड केलीयस And a very wrong choice. आणि चुकीची केली. कारण टेन्शन आत यायला परवानगी कशाला दिलीस? So you can choose between worry and choice. तर तुझी निवड तू ठरव. तू टेन्शन घेऊन बसणार आहे का थोडीशी पर्वा करणार And so आहेस? when you allow worry to remain in your mind for even 10 minutes, आणि चिंतेला 10 मिनिटाहून जास्त तुझ्या डोक्यात जर तू राहू दिलं, go and see yourself in the mirror. की मग जायचं आरशात. आरशात जाऊन स्वतःचं तोंड बघायचं. You will see one added wrinkle here. हो ना, कपाळावरती एक आठी. One acne, what? हो, acne, acne. One acne has come top पिंपल here. पिंपल
एक पिंपल आलेला दिसेल, Worry can bring one एक pimple. आठी पडलेली दिसेल, 10 मिनिटं फक्त टेन्शन घ्यायचं आणि आरशात जाऊन स्वतःला बघायचं, लगेच दिसतं एक आठी वाढली, एक पिंपल आया. Amen. किधर से आया? Are you going to do it from today? आज करणार का? आजपासून करणार? Say, no, I will not look at the mirror because I will not worry. म्हणायचं मी काळजीच करणार नाही, टेन्शनच घेणार नाही, तर मी आरशात कशाला बघायला जाऊ? अपना फेशियल ऊपर से ही हो गया था. Praise God. ऐसा चमका था ना. Worry is so bad काळजी फार वाईट आहे. that even when a crisis has not commenced, संघर्ष आलेलेही नसतात पुरेपूर, worry will torture your heart. चिंता तुला छळून छळून ठार मारे. अभी तक प्रॉब्लम पूरा होया भी नहीं है, बट इसको टेंशन आ गया. Amen. See, the crisis has not reached your door, you are already worried. अजूनपर्यंत ते संघर्ष तुझ्या दारापाशी आलेले पण नाहीयेत, But you are worried. पण तुला ऑलरेडी टेन्शन आलेलं आहे. The storm is coming. वादळ येतं, अजून You are पोहोचलं worried here. नाही. वादळ अजून येतंय, पोहोचलं नाहीये, पण तुला टेन्शन सुरू. You are so much worried. एवढं टेन्शन, And एवढं your टेन्शन, family is preparing you to be admitted in ICU. आणि तुझी फॅमिली तयारी करते मग की आता ह्याला दवाखान्यात भरती And करायला then the लागणार. storm takes a turn to the right. आणि वादळ असं मग येतंय आपल्या आत न घुसता उजवीकडे And it वळतं. goes to the neighbor's house. शेजाऱ्याच्या घरी जातं. मग And आपण then म्हणतो, you मग are almost died, almost came back. मग म्हणलं अरे मेलो होतो जवळजवळ, परत जीवन झालं. मग कशाला एवढे टेन्शन घ्यायचं? So there was no crisis to worry. तर काय गरजच नव्हते, एवढे संघर्ष नव्हतेच, एवढं टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? Worry always introduces future crisis into the present. हे जे चिंता आहे ना, चिंता भवितव्यातले त्रास सुद्धा वर्तमान काळात आणून ठेवते की 10 साल के बाद ये प्रॉब्लम होने वाला है, तू अभी से टेंशन ले, अभी से क्यों मर रहा, See, but 10 we do साल के that. बाद देखेंगे. Yeah, that's how the devil talks. पण सैतान असंच बोलतो. You know, after 5 years, नाही 5 वर्षांनंतर your hair will all fall, you'll become bald. तू टकला होणार है. अरे जबकि जब देखेंगे भाई, अभी टेंशन लेके जो है वो भी गिरेंगे ना. क्यों गिरने दे रहा, क्यों गिरने दे रहा अभी से? It will go faster. अजून पटकन नाही का पडायचे मग ते? Because worry has the habit to introduce not only your present trouble, हो ना. but even the trouble that will come in the future. कारण टेन्शन मध्ये ना एवढी खासियत आहे ना की सद्यस्थितीतले त्रासही तुझ्या समोर आणणार आणि भविष्यातले त्रास पण तुझ्या समोर आणून उभे करणार. Worry will always make you work overtime. चिंता तुला नेहमी ओव्हरटाईम काम करायला लावणार. You have already worked 9 to 5 job. 9 ते 5 तुझी नोकरी झालेली आहे. And now from 6 onwards, आता 6च्या पुढे it will make you to work additionally. तुला अजून काम करायला लावणार टेन्शन. And म्हणजे म्हणजे 9 hours you worked, 9 तास काम केलं, another 5 hours you work. अजून 5 तास पुढे हे काम केलं, चिंता करायचं. Amen? आमेन. Because worry has the habit to introduce future trouble that may come or may not come to you now. कारण त्या चिंतेमध्ये एवढी कुवत आहे ना की भविष्यात जाऊन जे काही त्रास होणार आहेत त्या त्रासांची ओळख आत्ताच तुला करून देणार ती चिंता. तर चिंतामणी चिंता करू नको. Amen. And when you spend a great deal of time worrying about crises that do not exist, आणि जे संघर्ष नाहीच आहेत त्याच्याविषयी एवढं भलं मोठं टेन्शन घेऊन जर तू बसला, how will you cope up when the crisis actually occur? मी तर म्हणतो खरे खुरे त्रास यायला लागल्यानंतर तुझी तर विकेटच उडायची मग. कारण जे नाहीयेत त्याच्यावर तुला एवढं टेन्शन आहे. खरे खुरे आले तो तेरी नैया तो डुबेगी डुबेगी. Are you getting me, people? कळतंय का? मी हसून खेळून सांगतेय पण पॉइंट मनामध्ये घ्या. Worry will rob everything that is ब्लेसेड good. फुलपाखरू, ब्लेसेड बटरफ्लाई, उसको भी मालूम है कहाँ जाना. Worry is a powerful phenomena. चिंता एक सामर्थ्यवान भाव है. Worry will make you to believe that you should not believe. चिंता अशा काही गोष्टींवर तुला विश्वास ठेवायला लावेल ना की ज्या गोष्टींवर खरं म्हटलं तर विश्वास नकोय ठेवायला. It will make you to worry, to search for some workable solution. आणि ती चिंता तुला काहीतरी उपाय काढ, काहीतरी उपाय काढ, काहीतरी उपाय काढ, काहीतरी But there करायला is nothing to work on
अरे पण काय उपाय काढण्यासारखं काही नाहीच आहे. But काय you're उपाय- working on the solution where there is no problem. अरे पण काही समस्याच नाहीये. काय उपाय काढ हो कुछ Are you करना getting पडेगा me? कुछ कर अरे क्या करना पडेगा कुछ होया ही नहीं अभी तक. When there is no problem, what you're going to work on? समस्याच अजून झाली नाहीये. क्या कुछ करना पडेगा. That is what the devil does. पण सैतान असं करतो ना. It's like the treadmill. You keep on walking. You are only in your house. हो ना ते ट्रेडमिल सारखं आहे. पळतोय It has not taken you anywhere. यू नॉट रिचिंग एनीवेअर. ट्रेडमिल वर पळतोय घरातच आहे ट्रेडमिल वर पळतोय. It will make you to work out solutions where there is no actual problem. आणि जिथं काही प्रॉब्लेमच नाहीये तिथे सुद्धा ती चिंता तुला उपाय काढायला सांगेल. नाही वो प्रॉब्लम इतना बड़ा कुछ करना. अरे पण कुछ है ही नहीं क्या करने का. And then when real problem comes, then you are sleeping. आणि मग खऱ्या समस्या आल्या की तुम्ही ताणून झोपलेले असता. अरे भाई अभी रियल प्रॉब्लम आया तू उठ ना बेटा. Worry always enjoys to remind you of your trouble night after night. आणि चिंता जी आहे ना तिला नेहमी हे आवडतं की रोज रात्री तुला येऊन सगळे त्रास सांगणार. रोज रात्री You know, तुला some येऊन. people are spies. काही लोक हेर असतात. They will हेर come and tell you every time सगळं येऊन सारखं what is तुला happening here, what is happening there, what is happening here. बिनकामाचे सारखे येणार ते हेर. तुम्हाला माहिती का आज ते काय झालं. आपको मालूम क्या सिस्टर आज. अरे नहीं मालूम करना भाई क्या हो गया. And so worry is like that. चिंता अशी असते रात्री येते. मालूम क्या आज क्या हो गया. You should say good night. What I I'm say good sleeping night? in the name of Jesus. गुड नाईट अँड गेट लॉस्ट. येशूंच्या नावात मी झोपली. Amen. आमेन. नाही सुनना Tell मुझे. him good night. त्याला त्या चिंतेला त्या माणसालाही म्हणायचं गुड नाईट. Tell that worry good night. त्या चिंतेला म्हणायचं गुड नाईट. Don't talk to me. बोलायचं नाही गेट लॉस्ट. Because when you are lying down, the worry will talk to तर you. असं गादीवरती आडवे पडलं ना की असे ती चिंता बोलायला येते. Because at night it is the most powerful. कारण रात्री खूप पॉवरफुल खेळ असतात सगळे. All the anxiety रात्रीचं and खेळ worry, चाले असं म्हणतात ना ते हेच आहे. anxiety and worry are very powerful at night. आणि रात्रीच्या समयाला चिंता काळज्या टेन्शन एकदम पीक पेर आहेत. Because the devil knows. कारण सैतानाला माहित असतं. If he speaks worry in the daytime, it is small, but when he can speak worry at night, it is magnified 100-fold. दिवसाला चिंतेविषयी तो बोलला तर ते लहान असतं. पण रात्री येऊन जर बोलला ना चिंता तर ते असं भिंग लावून मोठं It केल्यासारखं. can magnify your trouble 100 times. आणि 100 पटीनं तुझे त्रास त्यात वाढू शकतात. सैतानाला माहिती आहे. Like in the daytime, people are not afraid जसं दिवसा ढवळ्या लोकांना भीती नाही वाटत. to go from one room to the other. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला दिवसा लोकांना भीती वाटत नाही. At night, रात्री the moment they enter one room which is dark, एखाद्या अशा अंधाऱ्या खोलीत गेले. अरे काय अरे आवाज आला? अपना ही घर है क्या डर रहा है. Say, you get scared, somebody has come. भीती वाटते. बघ दचकल्यासारखं होतं. But कोण in आहे? the daytime, when somebody makes a noise, you know it is your दिवसा family. कोणी आवाज बिवाज केला तरी आपल्याला माहिती आहे अपने ही घर का कोई चिंता पिंटा चल रहा. But at night, रात्री you don't think that your family has come. You think the devil has come. रात्रीच असा काय आवाज आला ना तर असं नाही वाटत की आपल्या फॅमिलीतलं कोणी चालतंय. रात्री आवाज आला की असं वाटतं, कोण आहे. See, because कारण night time, all troubles are magnified. रात्री सगळे त्रास भिंग लावून एक्स्ट्रा लार्ज साईज वर येतात. That's why at night I always speak in tongues. म्हणून ना रात्री मी नेहमी अन्य भाषेत I बोलतो. just talk to God. अन्य भाषेत देवाशी बोलत झोपतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because तुम्ही पण at असंच night करा. it can put such fear in you. कारण रात्री मग अशी भीती होती ना मनात. Because the devil knows कारण सैतान आपल्यापेक्षा हुशार आहे बरं का. that at night it can take advantage of the people of light. सैतानाला माहिती असतं की रात्री या प्रकाशाच्या लोकांचा रात्रीच आपण फायदा घेऊ शकतो. It takes advantage of your mind. तुमच्या मनाचा फायदा घ्यायला Because your सैतान. mind is already weakened. कारण मन रात्री अशक्त पडतं Your ना. mind is already tired. मन दमलेलं असतं. You have झोपायच्या just come from work. रात्री मन दमलेलं असतं. झोपायच्या तयारीत असतं. तुम्ही काम वगैरे करून आलेले असता. You have just tackled with your boss. आता जरा बॉसला And the boss was not very happy with बॉस you. भी नाराज था. इतना चिल्लाया And your wife did not prepare the food you आणि wanted. काय माहिती आज बायकोनी पण चांगला स्वयंपाकच And केला नाही. all that thing weakened your आणि mind. सगळं मिळून ते मन तुझं झालं एवढं दुबळं. And then you lie down on the bed. मग तू आडवा पडला. And then मग trouble comes. त्रास आले. Ah, now I can work on the weakened mind. आता सैतान म्हणतो या दमलेल्या मनावर खेळ करतो बघ मी. And he takes advantage of your aloneness. मग सैतान तू एकटा असतो ना तेव्हा तुझा फायदा घेतो. Because everyone is sleeping. का रात्री सगळे झोपतात And he ना. can torture you with all his heart. आणि सैतान येऊन हृदयापासून मग तुझा छळ करतो. जस्ट टू लेट यू नो रात्री सगळे झोपतात बरं का. And that is why म्हणून you pray. प्रार्थना करायची. Before you sleep, pray. झोपायच्या अगोदर पण प्रार्थना करा. Say, बोला
Lord, प्रभू I cast all my burdens at your feet. सगळी ओझी तुझ्या पायाशी टाकतो. I'm not going to be worried मी नाही काळजी करणार, because it is all in your hands. सगळं तुझ्या हातात आहे, तू बघून घे. But worry will tell you, पण चिंता म्हणेल it is now the right नाही, time नाही. to think. आत्ताच विचार कर हा तू, आत्ताच विचार कर. दिवसभर तुला वेळ नाही मिळालं, हो, तुझा तू बिझी पती था ओरडत होता, भाई, तुझं दिन मुलं में तू बड़ा ओरडत बिजी होते. रहता. रात Now को is the रात को- time. अभी रात को तू हाथ में आ गया, अभी तू सो It जा. is the right time. बराबर टाइम Let us talk. आता बोलू, चला चलो टॉक करेंगे, चर्चा करेंगे. चिंता म्हणती चिंता म्हणीला, And the worry says you cannot just sleep over your problem. आणि चिंता म्हणते इतने सारे प्रॉब्लम हो रहे, तू सो नहीं सकता. You have to find solution tonight only. आज रात्रीच तू उपाय काढला पाहिजे. Not even tomorrow night. उद्या पण नाही, उद्या रात्री पण Not नाही, even tomorrow morning. उद्या सकाळी पण नाही. अभी 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 अभी. अभी अभी You know why Abhi? अभी अभी का माहितीये अभी? Your mind is कारण tired. तुझं मन दमलं म्हणून अभी. It is dark. अंधार आहे म्हणून You are अभी. alone. तू एकटा आहे म्हणून अभी. He can work beautifully on your mind. मग त्या सैतानाला तुझ्या मनात एकदम फर्स्ट क्लास खेळ करता येतो. And then you say, मग तुम्ही म्हणता worry, काळजी, you are the only wisdom that I found. चिंते चिंते तू एकच माझं ज्ञान आहेस. हो We का? have to find a solution. आपल्याला उपाय काढायलाच लागेल. So बरं worry का says, चिंते? I will give you a मग solution. चिंता म्हणते हा हा मी तेच म्हणतो, आपण बोलून काहीतरी आपण उपाय काढू. Taking help from from worry. चिंतेकडनं उपाय घेतो तू. Worry has got a solution. अरे चिंतेकडे उपाय आहे का? चिंता चिंता आहे. ती चिंता काय तुला उपाय देणार आहे? चिंता म्हणते चिंता कर. Worry will tell you, चिंता सांगेल you need quiet time to think over. जरा आरामात रात्रीचं एकटं बसून शांत वातावरणात विचार कर. When you start thinking in the daytime, दिवसा ढवळ्या विचार केला ना worry will say, की मग चिंता म्हणते not this time. आता नाही रे, रात्री. At night time I will come. You वा, just lie पास्टर down. I कसं will come. सांगतात बघा, रात्रीचं खेळत चाले. वा वा वा. एक तो हॉरर मूवीज इनको सैंड्रा को बहुत पसंद. Praise God. Yes, I love horror हाँ, movies. पास्टर पीटर एंड सैंड्रा हॉरर मूवी मेरे को बिल्कुल नहीं पसंद. And so my daughter got used to with that horror movie. सॅन्डाला ती सवय डॅडीनेच लावलेली. And we laugh when we see हॉरर horror मूवी movie. आणि सीआयडी. नाही त्याच्यात घुसून घुसून सीआयडी, नाही त्याच्यात घुसून किसने किया, अरे भले किया किसने भी जानना बाबा. Night time is the right time. रात्रीची वेळ बरोबर वेळ. Say, रात्रीचं खेळ चाले, डोंबल्याचा खेळ चाले. रात्रभर झोप And नाही, then- तुम्ही उठेगा टेन्शन में तू. and then you start thinking and thinking and thinking. Your heart aches. मग विचार विचार विचार, तुझे विचार विचार, आणि मग हृदय दुखत. मालूम आहे And then heart- fear. मग भीती येते. And then you say, what is happening? मग तू म्हणता मला कसं तरी I was होतंय. seeking for a solution. Your problem increased. माझा जीव घाबरा होतोय, मी उपाय शोधत होतो, आता अजून त्रास वाढले. Bible says अरे कुणाकडनं उपाय शोधत होता तू? चिंतेकडून. बायबल म्हणतं in Psalm 127 verse 2. स्तोत्र 127:2. It is vain for you to rise up early, to sit up late, to eat the bread of sorrows, हो ना. for he gives his beloved sleep. हालेलुया. स्तोत्र 127 आणि त्यातलं दुसरं वचन, तुमचे झुंझुर का उठणे म्हणजे पहाटे उठणे, उशिराने विसावा घेणे म्हणजे लेट झोपणे, कष्टाची भाकर खाणे, हे सगळं व्यर्थ आहे, कारण तो अशीच आपल्या प्रियांना झोप देतो. Praise God. आपण कधी कधी म्हणतो ना, शरीर आपण थकवून टाकू म्हणजे पडल्या पडल्या झोप येईल. काय गरज नाही, देव तशी झोप देतो. तेरा बॉडी टायर्ड भी नहीं रहेगा ना, फिर भी प्रभु तुझे सुलाएगा. Yes. क्योंकि वो प्रभु है. Amen. आमेन. Jeremiah 31 verse 26. इर्मिया 31:26. Upon this I awaked and beheld, and my sleep was sweet unto me. इर्मिया 31वा अध्याय आणि त्यातलं 26वा वचन, हे झाल्यावर मी जागा झालो आणि पाहिले, आणि माझी झोप मला गोड लागली. Praise God. I'll continue. I mean, I will stop here. थांबतो आता इथे, कुठे वेळ गेली कळलंच नाही. Praise God. आमेन. खूप सुंदर. आता जर माझ्याकडे कोणी येऊन म्हटलं, पास्टर मेरे को टेंशन आ रहा, तो सैटरडे मीटिंग को वापस आने का, वापस एबीसीडी फिर. Thank you, Jesus. Thank you, Father. Do not worry about anything. God is in control. He will make a way where there is no way. कसलीच काळजी करू नका, देवाचं सगळं नियंत्रण आहे. जिथे मार्ग दिसत नाही तिथेही देव मार्ग काढेल. And God loves us all.
देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. Say, God loves me. म्हणा, देवाचं माझ्यावर प्रेम आहे. God loves me. देवाचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणा, देवाला मी आवडते. He loves all of us. देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे बेटा. Don't ever think that He loves me more than you. कधी No. असा विचार करू नका की देवाचं माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि तुमच्यावर कमी. असं नाहीये. In the family, you have 3 children. The parents love all 3. फॅमिलीमध्ये 3 मुलं असतील तर तिन्ही मुलांवर आईबापाचं प्रेम असतं की नाही? Even so, तसंच आहे. God loves us all. देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. So don't be anxious about anything. कसली चिंता नका करू. बस. The day I came to Jesus, ज्या दिवशी मी येशूंकडे आलो I stopped being anxious. त्या दिवसापासून मी चिंता सोडली. Yes. सोडली. And that is helping me in my health येस. आणि and my mind. तेच मला मदत करतं. माझं आरोग्य सांभाळायला, माझं मन जपायला, शरीर जपायला. Yes. Otherwise, at this age, नाहीतर या 65 मध्ये you have to take at least 5 medicines. 5-5, 10-10 गोळ्या कमीत कमी माणसांना खाव्या लागतात. But I don't allow this tension to work on me. पण मी परवानगीच देत नाही टेन्शनला माझ्यावर काम करायची. Don't allow him. तुम्ही नका परवानगी देऊ. You just have your family problem. तुम्हाला केवळ तुमच्या फॅमिलीच्या समस्या आहेत बेटा. I have the problem about the whole church, about the ministry, about God's work and the kingdom. मला अख्ख्या चर्चचं, मिनिस्ट्रीचं, देवाच्या राज्याचं, सेवेचं किती टेन्शन असू शकतं. Persecution, attacks, being beaten up. आणि मार For the खाल्ला Lord. ते वेगळं, प्रभूसाठी मार खाल्ला ते वेगळं, छळ होतो ते वेगळं, सोयी होत नाही ते वेगळं. My name coming in newspapers and माझं नाव on वर्तमानपत्रात the येणं, channels, बातम्यांच्या चॅनल्स मध्ये माझं नाव येणं, going to the police station. पोलीस चौकीला जाणं, It's not easy. हे सोपं नाहीये राजा. But if I can stand, पण जर या सगळ्यातून जाऊन सुद्धा मी उभा आहे, you can also stand. तर व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? तुला काय एवढा प्रॉब्लेम आहे? तूही उभा राहू शकतो. You just have to worry about your job, your salary. तुम्हाला काय जास्तीत जास्त चिंता आहे की नोकरी पर जाना है, पगार कमाना है, I have फॅमिली. to worry about God's kingdom मला देवाच्या राज्याची काळजी बेटा. in a Gentile land. परराष्ट्रीय देशात आपल्या You साथीला can इथे कोणी imagine नाही. the pressure that I carry. मग upon दबाव me. किती येत असेल माझ्यावर? तुम्ही विचार करा. तुम्ही हुशार आणि If I शहाणी take माणसं. it, it is pressure. If I don't take it, there is no pressure. तो घेतला तर दबाव आहे, नाही घेतलं तर काही नाहीये. मी नाही दबाव घेत म्हणून. जसं येतं तसं प्रभूंना देऊन टाकतो. Yes, प्रभू तू बघ. I would also love to leave this earth and go to heaven. मलाही आवडेल आता ही पृथ्वी सोडून स्वर्गात जाणं. मला पण आवडेल. Yes, I would be very joyful. मी इतका आनंदी असीन आता या वयात हे सगळं सोडून पृथ्वी Go to सोडून Jesus. स्वर्गात Enough. येशूंकडे जायला की बस इनफ नाव. But पण there is a responsibility. जबाबदारी आहे ना माझ्यावर. असं सोडून प्रभूला सांगू मला घेऊन टाक? I have to finish the job. जबाबदारी आहे And मला. He says, I will be with you. मला काम संपवावं लागणार आहे आणि प्रभू म्हटलाय ना मी तुझ्या सोबत I राहील. will not leave you. I will not forsake मी you. तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. प्रभू म्हणालाय ना. I have to also take care of my wife and my child, त्यासोबत मग माझी फॅमिली आहे, माझी बायको, माझी मुलगी, तेही सांभाळायचं आहे. their future. त्यांचं भविष्य बघायचं आहे. Then you're the church, मग चर्च, your needs, तुमच्या गरजा, मेंबर लोक, all that is there. सगळं असतं की नाही बेटा? मी पण माणूस आहे ना. But yet I smile. तरी हसतो की नाही? Yet I rejoice. तरी आनंदाने येतो की नाही? Yet I'm powerful. तरी मी सामर्थ्यवान आहे की नाही? Because my God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. मग तुम्हाला काय असा So प्रॉब्लेम? don't worry about नका anything. काळजी करू, कसलीच काळजी करू नका. And I'm praying for you every मी day. प्रार्थना करतो तुमच्यासाठी रोज. Every day. रोज प्रार्थना करतोय मी I pray तुमच्यासाठी. for my leaders. लीडर्स साठी Pray रोज for my प्रार्थना staff. करतो, स्टाफ साठी रोज प्रार्थना करतो, pastors. पास्टर्स साठी रोज प्रार्थना करतो, I pray for our land. जमिनीसाठी प्रार्थना रोज करतो, आपल्या देशासाठी करतो, शहरासाठी करतो, Pray for our prime minister. पंतप्रधानांसाठी करतो, Pray for chief minister. मुख्यमंत्र्यांसाठी करतो, That we may live a peaceable life. की एक शांतिमय जीवन आपण जगावं. Amen. आमेन. So don't worry. म्हणून तुम्ही काळजी करायचं सोडा. God is in control. टेन्शन घेऊ नका. देवाचा ताबा आहे. Every day रोज meet the Lord. प्रभूला भेटा. Yes, you may be weak. तुम्ही अशक्त असाल, You may fall. पडालही. But unless you fall, how can the strength come in you? पडल्याशिवाय शक्ती तरी तुझ्यात कुठून येणार आहे? ठोकरा Jesus खाऊन, said. ठेचा खाऊनच. येशू म्हणाले, Peter, पीटर, after you fall,
तू पडल्यानंतर येशू बोलले पेत्राला, पेत्रा पडल्यावर and after you come back, परत आला ना strengthen your brethren, की तुझ्या भावंडांना थोडी शक्ती दे, because I have prayed for you. कारण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. Prayer is for the fall, प्रार्थना पडण्यासाठीच असते, that you may come up. की ते पडल्यावर मी परत वर यावं. Strength is not for the strong, strength is for the weak who have fallen. शक्ती शक्तिमानांसाठी नाहीये, शक्ती अशक्तांना पडल्यावर लागते. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? In your weakness lies his strength. तुझ्या अशक्तपणात त्याची शक्ती येते. In your strength does not lie his strength. तू शक्तिमान असशील तर त्याची शक्ती तुझ्याकडे डुंकून बघणार नाही. No, in your नाही. weakness lies his strength. अशक्तपणात तुझ्या त्याची शक्ती येते. He who goes to God every day जो रोज देवाकडे जाईल is a weak person. तो अशक्त असतो, त्याला देव लागतो. I am a weak person. मी अशक्त आहे, That's why every day I go to God. म्हणून मला रोज देव लागतो. म्हणून तर माझं वाक्यच आहे, देव हा शेवटी लागतोच. Maybe some of you are strong, that's why you go to God once a month. तुमच्यातले काही लोक फार स्ट्रॉंग आणि शक्तिमान असतील आणि म्हणून तुम्ही महिन्यातनं एकदा देवाकडे येत असाल. आय डोंट नो. But I go to God every day. मी नाही एवढा स्ट्रॉंग, मी अशक्त आहे, म्हणून मी रोज देवाकडे I जातो. need him every day. मला रोज देव लागतो. I read the Bible every day. बायबल पण मी रोज वाचतो, कारण मला ते रोज लागतं. I need it. मला ते गरजेचं आहे, मी करतो. Praise God. देवाला धन्यवाद. And we all need it. आणि आपल्याला सगळ्यांना ते गरजेचं आहे All बेटा. of us need it. प्रत्येकाला ते गरजेचं आहे. 10 minutes read the Bible if you 10 want. मिनिटं रोज बायबल वाच ना. 10 minutes pray every day. 10 मिनिटं रोज प्रार्थना कर ना. God will be happy with you. 24 तासातली 20 मिनिटं देवाला दे ना. देव Amen. तुझ्यावर खुश होईल. Every day take a time रोज थोडी वेळ काढा, and say, म्हणा this time I will not give to anybody else. ही वेळ मी कोणालाही देणार नाही. Nobody. नाही, Not कोणालाच even my नाही. parents. माझ्या आई वडिलांना पण नाही. Not even my husband and wife. नवऱ्याला, बायकोला, Not मुलांना even नाही. my children. मुलांना पण नाही. Only to you, O फक्त God. तुला देणार प्रभू. And when you say that, असं म्हटल्यावर God will be the happiest with you. देव एकदम खुश होईल तुझ्यावर. आमेन. आमेन. Amen. Will you do आमेन. that? असं कराल का? Come, let us worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया. चला. आमेन. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, Yes. प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना हालेलुया. तोड़ती है सारे बंधन को. Amen. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. Hallelujah. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, Yes. Amen. छुटकारा पाए हमेशा, Yes. हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. Yes. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष, पाओ तुम उसे अभी. Yes. Amen. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष, पाओ तुम उसे अभी. ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Amen. Cast your burdens unto Jesus, for He cares for you. Higher, higher, lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, 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 lift up Jesus, higher, higher. Lower, lower, Satan, lower, 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 Satan, lower, lower, lower. Do it. Hallelujah. Lower, Satan, lower, lower.
higher, higher, higher. Lift up Jesus higher, 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 higher. Lift up Jesus higher, 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 higher. Lift up Jesus higher, 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 higher. Lift up Jesus higher. Amen. Hallelujah. Hallelujah. Amen. My Jesus is great. Oh, hallelujah. He is wonderful. He is माझा great. येशू He is महान आहे, mighty. तो He अद्भुत is आहे, तो powerful. सामर्थ्यवान His आहे. name is above every other त्याचं name. नाव सर्वश्रेष्ठ नाव He will आहे. never fail me. He तो will कधी never मला leave अपयश me. He देणार will नाही, तो never कधी मला forsake me. सोडणार नाही, तो कधी मला टाकणार नाही. He is at my side. तो माझ्या बाजूला I उभा shall आहे. not be moved. मी नाही हलणार. Oh God, I thank you. देव बाप्पा तुला धन्यवाद. Bless you, Lord. आशीर्वादित करतो All तुला. tension has to go in Jesus' सगळं name. टेन्शन गेलंच पाहिजे येशूंच्या नावात. Are you tense? Come immediately. I will pray for you. टेन्शन असेल तर वर या, लगेच मी प्रार्थना करेन. Immediately I will pray for you. लगेच there is anointing in this place. That tension should not remain in you. ते टेन्शन तुझ्यात राहता कामा नये. If it is disturbing your work, जर तुझ्या कामात त्यामुळे त्रास होतोय, it is disturbing your life, तुझ्या जीवनात त्यामुळे त्रास होतोय, it is disturbing your relationship, तुझ्या नात्यात त्यामुळे त्रास होतोय, disturbing your sleep, रात्री झोप येत नाहीये, then that tension has to go. ते टेन्शन गेलंच In पाहिजे. the name of Jesus, it has to येशूंच्या go. नावात ते टेन्शन It गेलंच is पाहिजे. affecting your health, तुझ्या तब्येतीवर परिणाम होतो बेटा, then it has to go. मग ते टेन्शन गेलंच पाहिजे. If it is affecting your mind, तुझ्या मनावर परिणाम होतोय, it has to go. ते टेन्शन गेलं In पाहिजे. Jesus' name. येशूंच्या नावात. What is the reason for your worry? काय कारण है, क्यों इतना टेंशन ले रहा? क्या What is वजह it है? that is not happening? क्या हो गया ऐसा कि जो नहीं हो रहा है? What is it that काय is है? causing such kind काय of है? anxiety? कशामुळे एवढं टेन्शन येते तुला? I'm not saying you will not have. Everyone will have trouble. मी असं नाही म्हणत आहे की कुणाला त्रास होणार आहे. त्रास सगळ्यांना होणार आहे. But पण it is upon us आपल्यावर आहे ना, how much to take it seriously. किती गंभीरपणे घ्यायचं सोडायचं आपल्यावर आहे. The choice is yours. निवड तुझी आहे ना, निवड तुझी आहे. Yes, do what you can तुला जमेल तेवढं कर, and then pray मग प्रार्थना कर and leave it in the hands of आणि God. प्रभूच्या हातात सोडून दे. Let Him tackle it. करू दे ना प्रभूला. He knows how to tackle it. देवाला माहितीये ना कसं सांभाळायचं. You think so? I don't have trouble? तुला असं वाटतं मला त्रास नाही? I have also trouble. मलाही त्रास आहेत. More than anybody here. तुम्हा सगळ्यांहून जास्त त्रास मला आहेत. But पण I know how to tackle with मला it. कळलेलं आहे, मी रीती शिकलोय ते हाताळायचं कसं. Amen. आमेन. Are you ready? तयार आहात? Shall we pray? प्रार्थना करूया. My God. माझ्या देवा, रबा खरा These are the wonderful people who are before you. हे जे सगळे सुंदर सुंदर लोक तुझ्या समोर आलेले आहेत, Lord, they are carrying some kind of pressure on their chest. प्रभू त्यांच्या छातीवर काहीतरी ओझ आहे, Some situation, काहीतरी परिस्थिती आहे, some issue that is bothering them. काहीतरी आयुष्यात त्यांच्या असं झालंय ज्याचं त्यांना टेन्शन आहे, Yes, some issue is troubling them. काहीतरी प्रकरण, काहीतरी मॅटर झालाय It's not leaving them. आणि ते टेन्शन त्यांना सोडत नाहीये. Day and night, दिवस रात्र it is troubling their ते minds and their टेन्शन hearts. त्यांच्या मनाला, हृदयाला खातंय. Oh God, प्रभू, nobody can help them. कोणीच त्यांना मदत नाही करू शकत. Only you. फक्त तू, Only you can help. फक्त तू करू शकतोस. Right now, आता वेळेला I'm praying for all of them. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. Every spirit of anxiety, सगळा चिंतेचा आत्मा, every spirit of fear, सगळा भीतीचा आत्मा, I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave them in Jesus' name. या लोकांना येशूंच्या Leave them in नावात सोड. Jesus' name. See, या लोकांना येशूंच्या नावात सोड. some of them have been tortured so much that the devil himself has oppressed them. काहींचा एवढा छळ होतोय ना की सैतानाने त्यांना पछाडलेलं आहे. Every devil, I curse you in the name of त्या Jesus. सगळ्या सैतानाला मी येशूंच्या नावामध्ये बांधतो. In the name of Jesus, be free. येशूंच्या नावात, येशूंच्या नावात Leave in Jesus' name. सोड. येशूंच्या नावामध्ये All kinds of tensions, सगळं टेन्शन, all kinds of worries सगळ्या काळज्या that is affecting their bodies, ज्या माणसांच्या शरीरावरती गैरपरिणाम that करतात, is affecting their minds. ज्या त्यांच्या मनांवर गैरपरिणाम I करतात, command you, मी आज्ञा करतो leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात, Leave in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना सोड. दे बाप्पा, हालेलुया. Be wise. शून्य रहा, Don't be foolish. मूर्खात निघू नका. Don't take things which have not to be concerned of as a concern. ज्या गोष्टींची काळजी नाही करायची आहे त्याची काळजी नाही करायची आहे. Where you don't have to take anxiety, don't take anxiety. जिथं नाही चिंता घ्यायची तिथं नाही चिंता घ्यायची. Don't be anxious for the whole world. अख्ख्या जगाचं टेन्शन तू कशाला घेतोय? It will trouble you. मरशील, तुला त्रास होईल, It will destroy your life. तुझा नाश होईल.
वेळे अगोदर मरशील. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते सगळं बांधतो यावेळेला. The Lord is delivering you प्रभू now. तुम्हाला आता सुटका देत You आहे. tension, सगळं you टेन्शन, worry, काळज्या leave in Jesus' name. यांना येशूंच्या नावात Leave in सोड. Jesus' name. सोड यांना. Come on, say now. म्हणा आता. Say, devil, म्हणा सैताना leave my mind. माझं मन सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, म्हणा leave my mind in the name of Jesus. माझं मन येशूंच्या नावात सोड. Say, spirit of fear, म्हणा भीतीचा आत्मा leave me in Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Spirit of anxiety, leave me in Jesus' name. चिंतेचा आत्मा सोड मला येशूंच्या नावात. Say, I will not worry. म्हणा मी काळजी नाही I करणार. cast all my care upon Jesus माझ्या सगळ्या काळज्या मी येशूंवर टाकत आहे. because He cares for me. कारण येशूंना माझी काळजी आहे. Lord, प्रभू this is my burden. हे माझं ओझं आहे. This is my issue. माझं हे सगळं मॅटर This झालेलं is आहे. my trouble. मला हा त्रास होतोय. You have to take care. तू मला सांभाळ. I love you. माझं तुझ्यावर प्रेम I आहे. come to church मी regularly. नियमित चर्चला येत I आहे. believe in you. माझा तुझ्यावर विश्वास I आहे. trust in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे. I do what I have to do. जे मी करायला हवं ते मी करत आहे. I'm faithful to you. मी तुझ्याशी विश्वासू आहे. Lord, प्रभू please help me. प्लीज मला मदत कर. Help me out of this trouble. या सगळ्या त्रासातून मला बाहेर काढ. Help me out of this issue. या सगळ्या मॅटर मधून मला बाहेर काढ. It is troubling my mind. मला त्रास होतोय देव बाप्पा. It is giving me sleepless nights. मला झोप येत नाहीये रात्रीची. It is affecting my relationship. माझ्या नात्यांवर परिणाम होत आहे. It is affecting me in my workplace. माझ्या नोकरीवर परिणाम होत आहे. I don't want it that way, नकोय Lord. मला हे सगळं प्रभू. I want joy. मला आनंद I हवाय. want peace. मला शांती I हवी. want happiness. मला खुशी हवी I आहे. want things to move correctly for मला me. गोष्टी नीट व्हायला हव्या आहेत. Please help me. प्लीज मला मदत My कर. enemies are after me. माझे शत्रू माझ्या मागे आहेत. This is my trouble that माझा I'm going त्रास आहे through. ज्यातनं मी जात आहे. Help me. मला मदत कर प्रभू. Thank you, Father. माय लॉर्ड प्लीज हेल्प मी. I believe माझा विश्वास आहे. you have heard my prayer. तू माझी प्रार्थना ऐकली आहे. Now I thank you. आता मी तुझे आभार I मानतो. thank you तुझे आभार मानतो. that you have heard and answered my तू prayer. माझी प्रार्थना ऐकून मला उत्तर दिलंस. I thank you तुला धन्यवाद that I'm going to see the result. की मला याचा परिणाम दिसणार I आहे. thank you. तुझे आभार मानतो. There is a solution for it, Lord. या सगळ्याला उपाय आहे And there is a solution with you. आणि तुझ्याकडे तो उपाय आहे. And I'm going to see it. रबा शंतोरिका रामायण ते But बघणार आहे. before I see it, मी बघणार आहे आणि बघण्या अगोदर I will thank you. मी तुझे आभार Say, मानणार I आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. I thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. You have heard my prayer. तू माझी प्रार्थना ऐकली. You have answered my तू prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस. Amen and amen. आय थँक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. आमेन 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 आमेन. Now, where is your burden? आता तुमचं ओझं कुठे गेलं? With Jesus. येशूंकडे गेलं. So you have to go from this place empty. इथून जाताना रिकाम होऊन जायचं. Only carry the grace of God. फक्त देवाची कृपा गोळा करून जायचं. God has seen your tears. देवाने तुमचे अश्रू पाहिलेले आहेत. Nobody will understand your anxiety except you. तुझ्याशिवाय तुझा त्रास कुणाला कळणार नाही. And the second person is Jesus. तुझ्याशिवाय तुझा त्रास फक्त तुला आणि दुसरं म्हणजे येशूला कळेल. And you don't need to confess it to the whole world. अख्ख्या जगाला तू सांगायची पण गरज नाहीये की ब्रदर टेंशन चल रहा, किसी को मत बोल क्या चल रहा है. Because you don't know how many are for you and how many are not for you. तुला काय माहितीये कोण तुझ्यासाठी आहेत आणि कोण तुझ्या अगेन्स्ट आहेत. One person who is 100% for you, it is Jesus. 100% एक माणूस जो तुझ्यासाठी आहे तो येशू आहे. त्याचं मी गॅरंटेड सांगेन. Peace, Lord. शांती दे प्रभू, शांती. Peace. Amen. अबा खरा बा Please be शांती. seated. कृपया सर्वांनी आपापल्या जागी जाऊन खाली बसा.